स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. वेलकम 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 यू ऑल. कशात सगळे? कशात म्हटलं बिलकुल मनातनं तो शाहरुख खान आठवला पाहिजे. मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. शरीर आणि मनाने स्वस्त. प्रत्येक आयुष्याचा क्षण मस्त एन्जॉय करून राहिले आणि त्याचा रिझल्ट आपल्या जीवनामध्ये जबरदस्त येत आहे. या ऊर्जांमध्ये जर आपण जगत राहिलो तर चले एक कदम खुशियों की ओर. असा प्रत्येक दिवस आपण जर एक पाऊल आनंदाच्या दिशेने केलं तर रोज एक एक कदम बढ़ते बढ़ते जिंदगी पूरे खुशहाल और आनंद से बीत जाने वाली है. तर आपली ऊर्जा नेहमी सकारात्मक, पॉझिटिव्ह आणि आनंदाने परिपूर्ण ठेवायची आहे. आणि मनात चला बरं म्हणा सगळ्यांनी एकदा, मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. अर्धे लोक म्हणायलाही तयार नाही, खरंच काय होणार आहे का अशी भावना येऊन जाते. अरे खुद के लिए डिक्लेअर तो कर दो की मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. काल मी टास्क दिला होता तुम्हाला, बरोबर की नाही, की कोणी जर मी तुमचं हिलिंग करून देणार आहे तर तुमच्या त्या हिलिंग मध्ये तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना बसवा, कुणाला तरी लिंक शेअर करा. पण रोजच्या पेक्षा कमीच लोक आहे, रोज 200 प्लस लोक असतात, आज अजून 140 लोक आलेले आहेत. ओके, तो समज लो जिंदगी बहुत सुंदर आहे परंतु कंजूस बहुत आहे. अरे वाटल्याने डबल होऊन जाते. आनंद वाटाल तोही मल्टी. निसर्गाचा एकच नियम, इथून या क्लासमध्ये बाकी काही शिकले नाही तरी चालेल, पण एवढं लक्षात घ्या की निसर्गाचा नियम आहे मल्टिप्लिकेशन. जे पेराल ते मल्टिपल करून तुम्हाला ब्रह्मांड देत असते. मग आता लोकांच्या मध्ये आपण कटकट 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 मल्टिप्लाय करायची आहे की मैं खुश हूं, मैं हॅप्पी हूं, मैं आनंदी हूं, मैं हेल्दी हूं. ते नाही तर मनातल्या मनात स्वतःला सांगत राहाल, अरे मेरे जिंदगी में कितना गम है. काही फायदा नाही. त्या गमों को मल्टीप्लिकेशन में मत डालो, खुशियों को मल्टीप्लिकेशन में डालना है. ओके. जेव्हा तुम्ही आनंदाचं मल्टिप्लिकेशन करायला सांगाल तर काय होतं ना, आजूबाजूची पेरणी आनंदाची होईल. एकदम काही मोठं रोप त्याच्यातनं तयार होणार नाही, पण आज प्लांटेशन केलं तर कमीत कमी एक आशा तर आहे की मी ते पॉझिटिव्हिटीच्या आनंदाचं कुठंतरी टच करणार आहे. तर त्याच टचच्यासाठी आज आपण पहिले एनर्जी बॉल शिकू आणि दॅन आय विल हील यू. ठीक आहे. मी तुम्हाला हिलिंग करून देणार आहे आणि त्या हिलिंग मध्ये आज आपण पहिले 3 ऊर्जांचे बॉल शिकणार आहोत आणि मग मी स्वतः तुमचं हिलिंग. कारण लोकांना इंडियन टाइम वर यायची सवय आहे, बरोबर आहे. 3च्या जागी येतील 3:30 3:15 पर्यंत, तर मे बी उनका भी कुछ लॉस नाही होना चाहिए, कारण आजचं हिलिंग खूप महत्वाचं आहे. ओके. त्यासोबतच आज रेकीच्या सेकंड लेवलच्या ऍडमिशनचे डिटेल्स तुम्हाला तुमच्या कम्युनिटीमध्ये पाठवले जातील. दोज हु आर इंटरेस्टेड, उन्होंने जिनको, मी तर 10 दिवस गेल्या 3 वर्षापासून फ्री सेशन देते आहे. पण ज्यांनी ज्यांनी पुढे जाऊन त्याचा लाभ घेतला, नेक्स्ट लेवलला येऊन लाईफला लेवलअप केलेला आहे, जीवनाच्या आनंदाला मल्टिप्लाय केलेला आहे, तो ऐसे तो मेरे पास हजारो उदाहरण पडे हुए की ज्या काही लोक फिजिकल हेल्थने ठीक झाले, काही लोक रिलेशनशिपमध्ये ठीक झाले. तर जिनकी भी इच्छा है तुम्हें मेरा काम है भेजना. एकदा मी वेळ भेटला तर आज नाही तर उद्या ते डिटेल सांगेन, कारण क्लोजिंगसाठी मागे लागणं मला जमत नाही. मला माझा विषय शिकवता येतो, त्याच्यामुळे त्याला वेळ नाही आहे किंवा हे मी फक्त एवढं एवढं सांगेल की सेकंड थर्ड लेवलमध्ये काय काय शिकवल्या जाणार आहे, कुठलं ते वेळ भेटला तर आज उद्यामध्ये आपण बघू. ओके. 7 चक्रा हिलिंग मेडिटेशन नाही आलं अजून, मी आज तेच घेते, तुमचं सगळ्यांचं हिलिंग मी करून देणार आहे. ओके. चलो. सो टेंशन मत लो, जो भी मैंने कमिटमेंट किया है वो सारा कंप्लीट होने वाला है. माझ्याकडून कुठलंही कमी ठेवणार नाही. अगदी शेवटच्या दिवशी मनी मंत्र पण देणार आहे आणि त्याच्यासाठी आजचा क्लास आपला थोडा जास्ती वेळ घेणार आहे आपण. टायमिंग कोणी कोणी बघितलं आजच्या क्लासचं? 3 ते 5 लिहिलेलं आहे. ओके. कारण आपण मागचा गुरुवार मिस केला होता, तर आजच्या गुरुवारी आपण त्याला कव्हर अप करणार आहोत. ओके. चलो, तयार आहेत सगळे? चलो, तो अभी हम सीखेंगे 3 एनर्जी बॉल. पण त्या 3 ऊर्जांच्या बॉलच्या आधी आपण शिकणार आहे एक फुटबॉल. काय करतो फुटबॉलला आपण? जोरात किक मारत असतो आणि दूर पाठवतो, पाठवतो की नाही? अगदी त्याच पद्धतीने आपल्या जीवनातले दुःख, कष्ट, तणाव, चिंता याला आज आपण किक मारून दूर पाठवायला शिकणार आहे. ऍटलिस्ट मला हे माहिती आहे की अगदी 100% लोकांना
पुढच्या लेवलला यायला जमेलच असं नाही. कारण काहीही असतील, पण जे लोक पुढच्या लेवलला येऊ शकत नाही तर त्यांनाही मी आयुष्यात काहीतरी प्रॅक्टिस करता यावी, त्यासाठी तुम्हाला हे ऊर्जांचे बॉल शिकवते. त्याच्यानंतर स्पर्श चिकित्सा आपण शिकलेलो आहोत. इतर लोकांना स्पर्शानं कसे हील करायचं ते आपण उद्याच्या दिवसात प्रॅक्टिकली आपण बघणार आहोत. ओके. सो आता आपण पहिला बघणार आहे फुटबॉल एक्सरसाइज. तर आता आपण तो पायात म्हणजे फुटबॉल पायाने मारतो, पण आज मी जो शिकवते आहे त्याच्यातनं तुमच्या जीवनातले सगळे दुःख, तणाव, चिंता, घरातली निगेटिव्हिटी, व्यक्तीतली निगेटिव्हिटी सगळं आपण एका बॉलमध्ये कनेक्ट करून, असं समजा की तुम्ही त्याला मनानं अशी लाथ मारून राहिले की ते ब्रह्मांडात जाऊन तुमच्या जीवनातले सगळे दुःख, रोज प्रैक्टिस करायची है फुटबॉल की। ठीक है। तो मना नहीं, जो भी सफरिंग आपकी जिंदगी में जो भी ट्रेस लेवल है उसको हम दूर करने वाले हैं। तो सगळ्यांनी दोन्ही हात रब करायचं, रेखीला कॉल करायचा आहे। मी स्वतःचे आभारी आहे, मी दिव्य रेकी शक्तीचे आभारी आहे, मी माता पिता व समस्त गुरुजनांचे आभारी आहे। रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत। अनंत स्रोतात वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रात प्रवेश करत आहे। क्राउन चक्रातनं थर्ड आय चक्र, थ्रोट चक्र, हृदय चक्र, मणिपूर चक्र, स्वाधिष्ठान चक्र आणि रूट चक्र, शरीरातील प्रत्येक सेल आणि प्रत्येक ऑर्गन मध्ये ही दिव्य ऊर्जा पोहोचत आहे। आणि आता ही ऊर्जा तुमच्या दोन्ही हातांमध्ये प्रवाहित होत आहे। ही ऊर्जा तुमच्या हातांमध्ये प्रवाहित होत आहे। एक बॉल तयार करायचा आहे बघा, या बॉलला आपण फुटबॉल नाव देणार आहे। बघा तुमच्या हातामध्ये काही मॅग्नेटिक ऊर्जा जाणवतील, काहीतरी खिचाव जाणवेल, हा तो ऊर्जांचा बॉल आहे। आता इथे याला आपण, मी या बॉलला फुटबॉल घोषित करत आहे। मी या बॉलला फुटबॉल घोषित करत आहे। मी मंजुषा, माझे पती, दोन्ही मुलं, घर, घरातील प्रत्येक वस्तू आणि वाहनं यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती या बॉलनी शोषून घेतली आहे। या पद्धतीने तुम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करायची आहे। प्रत्येक वेळेस रेकीसाठी कुठलीही प्रार्थना करतो तर ऍटलिस्ट 3 टाइम्स रिपीट करायचं आहे। मी मंजुषा, माझे हस्बंड, दोन्ही मुलं, घर, घरातील वस्तू, वाहनं यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता आहे तर ती या बॉलनी शोषून घेतलेली आहे। मी मंजुषा, माझे हस्बंड, दोन्ही मुलं, घर, घरातील सर्व वस्तू आणि वाहनं यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता आहे तर ती या बॉलनी शोषून घेतलेली आहे। यू विल फील दॅट की तुमच्या हातात जो बॉल तुम्ही तयार केलेला आहे हा अचानक हेवी झालेला आहे। तो अनुभव तुम्ही घेऊ शकणार आहे। या हेवी झालेल्या बॉलला तुम्ही एक्सपिरियन्स करायचा आहे, जणू तुम्ही हा पूर्ण बॉल हातात उचललाय आणि आता ब्रह्मांडात जाऊन शुद्ध होत आहे, शुद्ध होत आहे, शुद्ध होत आहेत। आणि ही निगेटिव्हिटी क्लीन केल्यानंतर नाभीपासून 3दा कट, 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 डिलीट, डिलीट, डिलीट म्हणून आपण या ऊर्जा क्षेत्रांना आपण आपल्या ऊर्जा क्षेत्रांसोबत डिस्कनेक्ट करत आहे। ठीक आहे। या ऊर्जा स्त्रोतासोबत आपण या डिस्कनेक्ट करत आहे। आता दुसरा जो एनर्जीचा पहिला बॉल, आता पहिला झाला फुटबॉल, आता आपण 3 एनर्जी बॉल शिकणार आहोत। आता या 3 ऊर्जांच्या बॉलमध्ये पहिला बॉल आपण स्वतःसाठी ग्रहण करणार आहे। दुसरा एनर्जीचा बॉल आपण आपलं घर, घरातील प्रत्येक व्यक्ती, वस्तू आणि वाहनांना प्रोटेक्शनसाठी देणार आहे। आणि तिसरा बॉल या पृथ्वीवर कोणीतरी आपल्यासाठी कष्ट करताय, तो शेतकरी असेल, एखादा मजूर असेल, एखादा गिरणीत कामगार असेल, एखादा सायंटिस्ट असेल, एखादा डॉक्टर असेल, जो आपल्याला सुखसुविधा मिळाव्या म्हणून कुठेतरी कष्ट करत आहे, कुठेतरी एखादा एक्सपेरिमेंट करत आहे, अशा सर्वांसाठी आपण चौथा ऊर्जांचा बॉल पाठवणार आहे। तर पहिला ऊर्जांचा बॉल आता आपण स्वतःसाठी घेणार आहे। परत हँड रब करा, थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, रब युअर हँड। एक ऊर्जांचा बॉल तयार करायचा आहे। हा दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जांनी परिपूर्ण असलेला बॉल मी स्वतः ग्रहण करत आहे। हा दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जांनी परिपूर्ण असलेला बॉल मी स्वतः ग्रहण करत आहे। हा दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जांनी परिपूर्ण असलेला बॉल मी स्वतः ग्रहण करत आहे।
आणि हा दोन्ही हातात उचलून क्राऊन चक्रावर टाकायचा आहे. थोडी गॅप ठेवायची क्राऊन चक्रामध्ये. कल्पना करायची की अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्याला संपूर्ण सुरक्षा कवच प्रदान करत आहे. एक सुंदर आनंद तुम्हाला प्राप्त होत आहे. संपूर्ण हेल्थ हील होते. संपूर्ण आरोग्याची प्राप्ती आपल्याला प्राप्त होते. आणि आपण या सर्व ऊर्जांना ग्रहण करतोय. दोन्ही हात हृदय चक्रासमोर ठेवून नमस्काराच्या स्थितीत मी स्वस्थ आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. मी स्वस्थ आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. मी स्वस्थ आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. मी शरीर आणि मनाने स्वस्थ आहे. मी शरीर आणि मनाने स्वस्थ आहे. मी भाग्यशाली आहे. मी भाग्यशाली आहे. मी भाग्यशाली आहे. हा झाला आपला एनर्जीचा दुसरा बॉल, जो आपण स्वतःला प्रदान केला. म्हणजे एनर्जीचा पहिला बॉल स्वतःसाठी. आता दुसरा बॉल आपण आपल्या घरातील प्रत्येक सदस्य आणि व्यक्तीला प्रदान करणार आहे. ठीक आहे. सो आता एनर्जीचा दुसरा बॉल, जो आपण घरातील प्रत्येक वस्तू वाहनांना प्रदान करणार आहे, प्रत्येक व्यक्तीला. ठीक आहे. तर त्याच पद्धतीने आपण एनर्जीचा बॉल क्रिएट केला. रब युअर हँड. जवळ दूर, जवळ दूर, जवळ दूर. हा बॉल मी माझ्या घरातील प्रत्येक सदस्य, माझे हसबंड, दोन्ही मुलं, घरातील वस्तू आणि वाहनांना प्रदान करत आहे. हा ऊर्जांचा दिव्य बॉल मी, मंजुषा, माझे हसबंड, दोन्ही मुलं, घरातील प्रत्येक वस्तू आणि वाहनांना प्रदान करत आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. दिव्य रेकी शक्तीचं सुरक्षाचं कवच प्राप्त होत आहे. माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीला जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. आणि दिव्य रेकीशचा संपूर्ण सुरक्षा कवच प्राप्त होत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो म्हणून हा हात असा स्प्रेड करायचा, की जणू तुम्ही ज्या घरात राहताय, घरातली व्यक्ती, वस्तू, वाहनं यांना तुम्ही ते ऊर्जांचा फ्लो प्रदान करताय. आणि तिसरा जो बॉल आहे, जो एनर्जीचा बॉल आहे, जो या पृथ्वीवर कोणीतरी आपल्यासाठी कष्ट करताय, राबत आहे, त्याच्यासाठी आपण पाठवणार आहे. परत एक ऊर्जांचा बॉल तयार करा. थँक्स टू मी, थँक्स टू रिकी आणि कळत नकळत माझ्या जीवनात मदत करणारा प्रत्येक व्यक्ती. एक एनर्जीचा बॉल तयार करायचा आहे. हा बॉल मी त्या व्यक्तींना प्रदान करत आहे, जे कळत नकळत माझ्या आनंदासाठी, माझ्या सुखासाठी कुठेतरी कष्ट करत आहे. अशा सर्व व्यक्तींना मी हा बॉल समर्पित करत आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने या सर्वांना दिव्य सुरक्षा कवच प्राप्त होऊ दे आणि प्रत्येकाला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य लाभू दे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने सर्वांना दिव्य सुरक्षेचा कवच प्राप्त होऊ दे आणि
संपूर्ण दिव्य रेकी शक्तीच्या आशीर्वादाने प्रत्येक व्यक्तीला संपूर्ण सुरक्षा कवच प्राप्त होऊ दे. आणि हा असा जणू तुम्ही ब्रह्मांडामध्ये स्प्रेड करून राहिलेले आहे असं म्हणून याला मोठं असं दूर करून टाकायचं आहे. एक 5 ते 7 मिनिटाची ही ऍक्टिव्हिटी असली तरी सुद्धा ही ऍक्टिव्हिटी इतकी पॉवरफुल आहे की जेव्हाही तुम्ही लोकांसाठी ही ऍक्टिव्हिटी कराल तर तुम्हाला त्याचे रिझल्ट खूप चांगले जाणवणार आहेत. तर आजचा हा टॉपिक जो आता आपण बघितला तो आहे एनर्जी बॉल, 3 एनर्जी बॉल. आणि पहिला कोणता होता? फुटबॉल एक्सरसाइज, ज्यातनं आपण आपलं आणि कुटुंबातले सगळे दुःखाचे क्षण दूर करणार आहे. ओके. सो परत एंजल नंबर 222 झाला होता तर 223-24, याचा अर्थ कालचे श्लोक आज आहेत, फक्त 2-4 लोक एक्स्ट्रा आलेले आहेत. ठीक आहे. कालही आपल्याकडे 208-209 लोक काल क्लासला होते. सो आता जे मी तुम्हाला हिलिंग करवणार आहे 7 चक्रांचं आणि पूर्ण ऊर्जांचं, सो जितना भी आप अच्छे से इसको एक्सेप्ट करोगे, ठीक आहे. हो, मास्टर लेवलला पण आपण हे सगळे एनर्जीचे बॉल वापरून करू शकतो. थोडं पाणी पिऊन घ्या, थोडं चार्ज करून 2 मिनिटं देत्या, थोडं रिलॅक्स होऊन जा आणि आपण नंतर या ऊर्जांना म्हणजे या मेडिटेशनचा अनुभव करणार आहोत. ओके. सो बी रेडी. 2 मिनिटात रेडी व्हायचं आहे सगळ्यांनी. चलो, सो रेडी, एव्हरीवन रेडी फॉर हिलिंग. देखो आज का ये हिलिंग तुमच्या मे बी पास्ट लाईफचा पेन, पास्ट लाईफचे फिजिकल मेंटल स्ट्रेस, अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन न होण्याचे कारण, कारण आता 10वी 12वीच्या पोरांच्या पेपर पण आहेत, अशा सगळ्या समस्यांना आपण हील करणार आहोत. तो जो बच्चे बैठे हैं उन्होंने ध्यान रखो कि इफ यू वांट सक्सेस इन योर लाइफ तो आपको मेडिटेशन के लिए तयार रहना है. असं तुम्ही रिझन नका सांगू की बाबा माझ्याने होणार नाही, असं नाही. एव्हरीथिंग इज पॉसिबल. तुम्हाला ज्या एनर्जीज आपण स्पेशल एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत ज्याच्यातनं तुमचं कॉन्सन्ट्रेशन चांगल्या पद्धतीने लागेल. दुसरं, जे लोक स्वतःसाठी बसलेले आहेत, किरण कुमार, तुमचा कॅमेराच उलटा आहे, मी कसं हिलिंग करणार, सगळे उलटे दिसून राहिलेत मला कॅमेरामध्ये. ओके. सो अलाउ करना है, आज आपको क्या करना है या मेडिटेशन मध्ये. मुझे भी पता नहीं कि ब्रह्मांड मेरे से क्या करवाने वाला है. सो जैसे जेवढे तुम्ही अलाउ कराल स्वतःला तुमच्या डीप पेनला रिलीज करण्यासाठी, काही आजारांचे कारण असतील त्यांना रिलीज करण्यासाठी, किंवा मनामध्ये खूप काही भरून ठेवलं असेल खूप दिवसांपासून त्या गोष्टींना रिलीज करण्यासाठी, सो या मेडिटेशनला सक्सेसफुल करण्यासाठी तुमचं अलाउ करणं. अगर आप उसको पकड़ के रखोगे ना उस पेन को, तो वैसे ही रहेगा. आज छोड़ दो. सोडून द्यायला शिका. का बरं सोडून द्यायचे आहे? कारण जर आपण त्या गोष्टी पकडून ठेवल्या, आज सायन्सने सुद्धा सिद्ध केलेलं आहे की एखाद्या व्यक्तीला कॅन्सर जरी होतो तर तो खूप जास्ती स्ट्रेसफुल म्हणजे जीवन जगलेलं असतं त्यांनी. त्याच्या जीवनामध्ये त्याने इतकं सफरिंग सहन केलेलं असतं की ते सप्रेशन, सगळ्या भावनांना सप्रेस वारंवार केल्यामुळे त्याच्या शरीरामध्ये मोठे आजार होतात. सो हमें सप्रेस नाही, जे काही सप्रेशन आहे त्याला आपण बाहेर काढून टाकायचं आहे. जस्ट अलाउ युअर सेल्फ. सो आय थिंक यू आर रेडी नाऊ. तुम्ही आता तयार आहात. सो मी आता सुरू करते आहे. जितने आसानी से आप अलाउ करोगे उतना ही वो डीप पेन, त्या भावनांना आपण रिलीज करणार आणि आरोग्य पण भेटणार आहे. आज मी तुमचं त्या दुःखांसोबत नातंच डिस्कनेक्ट करून टाकणार आहे. ओके. सो क्लोज युअर आईज. रेकीला आव्हान करायचं आहे, मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. पाठीचा कणा ताठ, डोळे हलके बंद, 2 ते 3 डीप श्वसन करायचे आहेत. अगदी रोज सवय लावा की येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य
ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन 7 चक्राने आवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी निघून गेलेली आहे. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन 7 चक्राने औरामध्ये संपूर्ण पॉझिटिव्हिटी प्रदान करत आहे. जाणाऱ्या श्वासासोबत निगेटिव्हिटी निघून जात आहे. येणारा श्वास हा सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी एक दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुम्हाला हील करायला रेडी आहे. दोन्ही हात मांडीवर, तळहात आकाशाकडे. दोन्ही हात मांडीवर, तळहात आकाशाकडे. आणि जेवढ्या सहजतेने तुम्ही या ऊर्जांना स्वीकाराल तेवढाच सुंदर अनुभव आपण घेणार आहोत. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा कुणाला गोल्डन कलर मध्ये जाणवेल, कुणाला पर्पल कलर मध्ये. कुठलाही कलर जाणवला तरी देखील ऊर्जा पवित्र आणि सुंदर आहे. मे बी काही लोकांना रंग व्हिज्युअलाइज होणार नाही, बट स्टील दिस ऊर्जा इज विथ यू. ही दिव्य ऊर्जा तुमच्या सोबत राहणार आहे. तुम्ही इथला फील करू शकणार आहे आणि आपल्या जीवनामध्ये दिव्य अनुभूती पण घेणार आहात. अनंत स्रोतातना वाहत येणारे दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा अनंत स्रोतातना वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचत आहे. आपल्यापर्यंत पोहोचत आहे. आणि या ऊर्जांसोबत एक पॉवरफुल हिलिंग ऊर्जा आहे जी तुमचे मनातील दुःख, शरीराच्या वेदना आणि आजारांना हील करण्याची क्षमता ठेवून आहे. आता या ऊर्जांचा फ्लो तुमच्या मस्तिष्कामध्ये संपूर्ण ब्रेनमध्ये ऍक्टिव्हेट होत आहे. इथे विद्यार्थ्यांमध्ये पेपरबद्दल भीती, कॉन्फिडन्स कमी असेल, फिअर असेल, निगेटिव्हिटी असेल किंवा आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये कुठे एन्झायटी आणि फिअरची भीती असेल, ही जी विश्व ब्रह्मांडातली दिव्य ऊर्जा आहे ती याला पूर्णपणे काढून टाकत आहे. परमनंटली, परमनंटली, परमनंटली. व्हॉट आर रिझन्स ऑफ फिअर किंवा आत्मविश्वास कमी असण्याची कारण आहे संपूर्णतः 100% मस्तिष्कातनं रिमूव्ह करत आहे. जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह. परमनंटली, परमनंटली, परमनंटली. आता या दिव्य ऊर्जांचा फ्लो तुमच्या थर्ड चक्रापर्यंत पोहोचलेला आहे. कळत नकळत मस्तिष्क करत असलेला विचार हा आपल्या जीवनातील सफरिंगसाठी कारण ठरतोय. त्याचं ज्याही स्वरूपात अस्तित्व थर्ड चक्रामध्ये आहे त्याला अलाव करा. सर्व निगेटिव्हला डिस्ट्रॉय करा. बऱ्याच लोकांना या नकारात्मकतेला डिस्ट्रॉय करायला त्रास होत असेल. पण लक्षात घ्या, आपल्याला आपल्या जीवनामध्ये असलेल्या प्रत्येक दुःखाला काढण्याची क्षमता या दिव्य ऊर्जांमध्ये आहे.
आणि डीप लेवलवर सगळं सफरिंग, आयुष्यात बारीक टू बारीक जो तणाव तुम्ही सहन केलेला आहे तो पण रिमूव्ह होतोय. जस्ट अलाव, जस्ट अलाव, जस्ट अलाव, जस्ट अलाव, जस्ट अलाव. आणि आता ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या थ्रोट चक्रामध्ये पोहोचलेली आहे. इथे अनेक अव्यक्त भावना दडलेल्या आहेत. काही मुलांना ओरल इंटरव्ह्यू या गोष्टींची भीती वाटत असेल, काही लोकांना दुसऱ्यासमोर मत मांडण्याची भीती वाटत असेल. आज ज्या अव्यक्त तुमच्या भावना आहे, त्या सगळ्या नकारात्मक भावना लोकांसमोर व्यक्त होण्याचे सर्व फिअर इथून निघून जात आहे. डीपर, डीपर, डीपर. आज फक्त तुम्हाला अलाउ करायचे आहे त्या प्रत्येक भावनेला तुमच्या जीवनातून परमनंटली रिमूव्ह करण्यासाठी. तुमच्या जीवनातून परमनंटली रिमूव्ह करण्यासाठी त्या प्रत्येक भावनेला अलाउ करा. आता ही दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्तीची ऊर्जा तुमच्या हृदया चक्रामध्ये पोचलेली आहे. या हृदयावर अनेक घाव झाले असतील कुणाच्या शब्दांनी, कृतींनी. जे तुम्ही दुःख सहन केलेलं आहे, आज हृदयाला अलाउ करा हे सगळं बाहेर पडण्यासाठी. जी अनायास भीती वाटत असेल भविष्यामध्ये काही घडेल याची, मुलांच्या करिअरची भीती, तुमच्या जीवनाप्रती भीती, एखाद्या आजाराची भीती, हृदयामध्ये लोकांनी दिलेले अनेको पेन, अनेको वेदना असतील, त्या सर्व वेदना, कुठलं रिजेक्शन, कुठला ज्या फिअर आणि फिलिंग्स आहेत त्यांना आज बाहेर निघून जाऊ द्यायला, व्यक्त होऊन जाऊ द्या, व्यक्त होऊन जाऊ द्या. ब्रह्मांडी ऊर्जेत एवढी ताकद आहे की तुम्हाला या सगळ्या दुःखातनं बाहेर पडायला ती ऊर्जा मदत करणार आहे. जस्ट अलाव, जस्ट अलाव, जस्ट अलाव टू रिमूव्ह इट. जस्ट अलाव. हृदयामध्ये एक एक कोपऱ्यामध्ये जे काही दुःखाचे कण आहेत, ज्या काही दुःखद भावना तुम्ही सहन केलेल्या आहेत, त्या प्रत्येक दुःखाला अलाव करा. प्रत्येक दुःखाला अलाव करा तुमच्या जीवनातनं दूर जाण्यासाठी. प्रत्येक दुःखाला अलाव करा. प्रत्येक दुःखाला अलाव करा. जस्ट अलाव युअर सेल्फ. जस्ट अलाव युअर सेल्फ. जस्ट अलाव. जस्ट अलाव. जस्ट अलाव. आणि आता ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या मणिपूर चक्रापर्यंत पोहोचत आहे. मणिपूर चक्र संपूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये जर काही वेदना असतील, काही दुःखाचे कारण असतील, अतृप्त इच्छा इथेच दडलेल्या आहेत, अशा दुःखांचे कारण असतील, आज अलाव करा टू रिमूव्ह इट, टू क्लीन इट, टू रिमूव्ह इट, टू क्लीन इट. जस्ट अलाव, जस्ट अलाव, जस्ट अलाव, जस्ट अलाव. स्वाधिष्ठान चक्रापर्यंत पोहोचूया. स्वाधिष्ठान चक्रात ज्या कुठल्या कारणाने जी कुठली निगेटिव्हिटी आहे, त्या सर्व निगेटिव्हिटीला आपण रिमूव्ह करतोय. जस्ट अलाव टू रिमूव्ह, जस्ट अलाव टू रिमूव्ह, जस्ट अलाव टू रिमूव्ह. बघा, डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत जेही आजारांचे कारण असतील, त्या प्रत्येक कारणाला आज आपण हील करण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्या जीवनातले दुःख, कष्ट, वेदना त्यांना दूर करतोय. फक्त अलाव करा, फक्त अलाव करा. कुठेही क्वेश्चन मार्क लावू नका की असं होऊ शकतं का. डेफिनेटली तो ब्रह्मांडात जो ईश्वर आहे तो तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी तयार आहे. जस्ट अलाव, जस्ट अलाव, जस्ट अलाव, जस्ट अलाव, जस्ट अलाव, जस्ट अलाव, जस्ट अलाव युअर सेल्फ. जस्ट अलाव युअर सेल्फ. जस्ट अलाव, जस्ट अलाव, जस्ट अलाव. आणि आता अनंत स्रोतात वाहत येणाऱ्या या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जांचा फ्लो तुमच्या स्वाधिष्ठान चक्रातनं रूट चक्रापर्यंत पोहोचत आहे. जीवनात जेवढी अनस्टेबिलिटीचे रिझन्स आहेत, जे आपण रिझन जगाला सांगतो किंवा मनामध्ये दडवून ठेवलेले आहे, पेपरची भीती असेल, अभ्यासाची भीती असेल, जीवनात नात्यांना सांभाळण्याची भीती असेल, आयुष्यात जे जे अपयश आले त्या अपयश परत रिपिटेशनची भीती असेल, तुमच्या शरीरातल्या प्रत्येक कणाकणामध्ये असलेली भीती, तुमच्या जीवनामध्ये असलेले दुःखाचे कारण, तुमच्या शरीरामध्ये असलेले आजारांच्या प्रत्येक कारणाला आपण आता त्या चक्रातनं मुक्त करतोय, शरीराच्या सेलमधनं मुक्त करतोय, शरीराच्या बॉडीतनं मुक्त करतोय. आणि कल्पना करा की या सगळ्या एनर्जी तुमच्या पायाला स्पर्श करून डीप पृथ्वीच्या खोल भूगर्भात जात आहे. डीपर, 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 डीपर. आता थांबवू नका या ऊर्जांना. तुमच्या शरीराला, मनाला, शब्दांना, कृतीला अलाव करा की सगळ्या निगेटिव्हिटीला आपण रिमूव्ह करतोय. आणि सगळ्या नकारात्मक ऊर्जांचं जेही गाठोडं आपण बांधलेलं आहे
जेवढ्याही नकारात्मक ऊर्जा कलेक्ट केलेल्या आहेत त्या सर्व नकारात्मकतेला तुम्ही डीपर 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 पृथ्वीच्या खोल भूगर्भात जायला अलाव केलेला आहे. पृथ्वीच्या खोल भूगर्भात जायला अलाव केला आहे. खोल भूगर्भात जायला अलाव केलेलं आहे. खोल भूगर्भात जायला अलाव केल्याने एक मोठ्या दगडाने तिथे तुम्ही तुमच्या जीवनातल्या प्रत्येक दुःखाला बांधून टाकलाय. त्या पृथ्वीच्या खोल भूगर्भामध्ये एक मोठा दगड आहे आणि त्या दगडाला तुम्ही तुमच्या जीवनातल्या दुःख कष्ट वेदनांना बांधून टाकलेलं आहे. एकच वारणे तुमचं त्या नकारात्मक ऊर्जांसोबतचं नातं कायम स्वरूपी तुटलेलं आहे. तुमचं त्या नकारात्मक ऊर्जांसोबतचं नातं कायम स्वरूपी तुटलेलं आहे. कायम स्वरूपी तुटलेलं आहे. कायम स्वरूपी तुटलेलं आहे. कायम स्वरूपी तुटलेलं आहे. आणि आता एक पवित्र आणि शुद्ध ऊर्जांनी परिपूर्ण तुम्ही आता अलाव करा शरीराच्या प्रत्येक ऑर्गन प्रत्येक सेलला दिव्य पॉझिटिव्हिटी आणि आरोग्याच्या ऊर्जांनी परिपूर्ण करण्यासाठी. जस्ट अलाव युअर सेल्फ, जस्ट अलाव युअर सेल्फ. आता एक ब्रह्मांडाची ऍक्च्युअल जी दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा आहे, ईश्वर गुरूंचा आशीर्वादाची जी ऊर्जा आहे ती तुमच्या तळपायाला स्पर्श करत आहे आणि तुमचं दिव्य हिलिंग होत आहे. या शरीराने ज्या वेदना सहन केल्या आहे, जे दुःख सहन केलेलं आहे, आता ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा त्याला एक दिव्य स्पर्श करून हील करत आहे. तुमच्या दोन्ही तळपायांच्या ऊर्जांना आता स्वास्थ्य लाभत आहे. संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य. दोन्ही पायांकडे येऊ द्या. कुणाला गुडघ्यांचे दुखणे असतील, कुणाला पोटऱ्यांचे दुखणे असतील, कुठलाही व्याधी असेल, आज ही ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या त्या दुखण्यांना परमनंटली हील करत आहे. आज कुठलीही शंका कुशंका मनात ठेवू नका. संपूर्ण विश्वास या ब्रह्मांडी ऊर्जांवर असू द्या. ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुम्हाला उपचार करत आहे. तुमचे दोन्ही पाय, दोन्ही पायांचे गुडघे अगदी आतल्या बाजूंनी बाहेरच्या बाजूंनी हील होत आहे. दोन्ही पायांच्या मांड्या जंघांचे जोड हे देखील दिव्य रेकी शक्तीच्या उपचारक ऊर्जांनी हील होत आहे. जस्ट अलाव युअर सेल्फ, जस्ट अलाव, जस्ट अलाव, जस्ट अलाव. आता ही जे लोक व्हिडिओ बंद केलेला आहे, जस्ट ट्राय टू ओपन इट, कारण या हिलिंग ऊर्जांमध्ये ती दिव्य पॉझिटिव्हिटी तुम्ही एक्सपिरियन्स करू शकणार आहे. दोन्ही जंगांचे जोड, जेनेटिक ऑर्गन, संपूर्ण मेरुदंड पाठीचा भाग, संपूर्ण पाठ किडनीचा भाग, कुठेही काही वेदना असतील, तणाव आलेला असेल, दिव्य ब्रह्मांडी ऊर्जांचा वर्षाव तुमच्यावर होतोय आणि दिव्य हिलिंग तुमचं होत आहे. संपूर्णतः दिव्य हिलिंग, संपूर्णतः सकारात्मक ऊर्जांचं दिव्य हिलिंग तुमचं होत आहे. संपूर्ण सकारात्मक ऊर्जांचं दिव्य हिलिंग होत आहे. दिव्य हिलिंग, दिव्य हिलिंग, दिव्य हिलिंग. संपूर्ण सकारात्मक ऊर्जांचं दिव्य हिलिंग होत आहे. आणि आता ही दिव्य ऊर्जा तुमच्या संपूर्ण पाठीत पोचल्यानंतर पोटाचा भाग, छातीचा भाग, दोन्ही हातांचा भाग अगदी दिव्यत्वाने आज तुम्ही परिपूर्ण होत आहे. आरोग्य संपन्न ऊर्जांनी तुम्ही परिपूर्ण होत आहे. संपूर्ण आरोग्य, संपूर्ण आरोग्य, संपूर्ण आरोग्य, संपूर्ण आरोग्य, संपूर्ण आरोग्य, संपूर्ण आरोग्य. दिव्य आरोग्याच्या ऊर्जांनी तुम्ही परिपूर्ण होत आहे, परिपूर्ण होत आहे. आता ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या हृदयाला स्पर्श करत आहे आणि संपूर्ण हृदयाचा भाग हील होत आहे. संपूर्ण हृदयाचा भाग हील होतोय. संपूर्ण मणिपूर चक्र, डायजेस्टिव्ह सिस्टम हील होत आहे. संपूर्णता सकारात्मकतेने हील होत आहे. अगदी पायाच्या नखांपासून डोक्याच्या केसांपर्यंत जिथे कुठे सफरिंगचं रिझन आहे, यू आर जस्ट हेल्ड डाऊन, जस्ट हेल्ड डाऊन, जस्ट हेल्ड डाऊन. संपूर्ण हिलिंग, संपूर्ण हिलिंग, संपूर्ण हिलिंग, संपूर्ण हिलिंग. ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत तुमचं हिलिंग होत आहे. आणि आता इथून पुढे आयुष्यात फक्त सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याचा प्रवाह तुमच्या जीवनात येत आहे. नवा आत्मविश्वास, नवी ऊर्जा,
तुम्ही आता तुमच्या औरामध्ये अनुभव करायची आहे. नवा आत्मविश्वास, नवी सकारात्मकतेची दिव्य ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये अस्तित्वात आहे. नवी सकारात्मकता, नवी पॉझिटिव्हिटीचा दिव्य आनंद तुम्ही अनुभवताय. दिव्य आनंद अनुभवताय. बघा तुमचा संपूर्ण औरा दिव्य प्रकाशमय ऊर्जांमध्ये आता व्याप्त झालेला आहे. तुमचा संपूर्ण औरा दिव्य प्रकाशमय ऊर्जांमध्ये व्याप्त झालेला आहे. दिव्य सकारात्मक ऊर्जांमध्ये आत्मविश्वास, आनंद आणि आरोग्याच्या ऊर्जांनी परिपूर्ण झालेला आहे. आत्मविश्वास, आनंद आणि आरोग्याच्या ऊर्जांनी परिपूर्ण झालेले आहेत. तुम्ही स्वयंपूर्ण झालेले आहात, स्वयंपूर्ण झालेले आहात, स्वयंपूर्ण झालेले आहात, आनंदी झालेले आहात. प्रत्येक नात्यामध्ये सकारात्मकता निर्माण करणं, शरीरामध्ये प्रत्येक सेलमध्ये आनंद निर्माण करण्याची ऊर्जा तुमच्यामध्ये निर्माण झालेली आहे. कल्पना करा, एक फाउंटेन तुमच्या थर्ड चक्रामधनं आता ऍक्टिव्ह झालेला आहे. अगदी तुमच्या रूट चक्रापासून क्राऊन चक्रापर्यंत दिव्य ऊर्जांचा प्रकाशमय फ्लो तुमच्या औरामधनं आता बाहेर पडतोय आणि एका फाउंटेन खाली तुम्ही आहात. आणि अगदी एक लहान मूल जसं पाण्यामध्ये धबधब करतं त्याच पद्धतीने तुम्ही आनंदाच्या ऊर्जामध्ये आता नाहून निघालेले आहे. संपूर्ण आनंद, संपूर्ण आनंद. इथून पुढे प्रत्येक श्वासासोबत तुमच्या सोबत आहे ती फक्त आनंदाची ऊर्जा, फक्त आनंदाची ऊर्जा, फक्त आनंदाची ऊर्जा, संपूर्ण आनंदाची ऊर्जा. संपूर्ण आनंदाच्या दिव्य फ्लो मध्ये तुम्ही नाहून निघालेले आहे. संपूर्ण आनंदाच्या दिव्य फ्लो मध्ये तुम्ही निघून आलेले आहे, नाहून निघालेले आहेत. मी आनंदी आहे, मी समाधानी आहे, मी आरोग्य संपन्न आहे, मी आत्मविश्वासाने परिपूर्ण आहे. आयुष्याच्या प्रत्येक चॅलेंजला सहजतेने फेस करण्याची शक्ती आज माझ्यात आहे. मी स्वयंपूर्ण आहे, मी स्वयंपूर्ण आहे. ब्रह्मांडीय ऊर्जांच्या आशीर्वादात मी संपूर्ण हील झालेली आहे. मी संपूर्ण हील झालेली आहे. मी स्वस्थ आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. मी स्वस्थ आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. मी स्वस्थ आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. मी स्वस्थ आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. हळुवार चेहऱ्यावर एक दिव्य स्माइल क्रिएट करा. ही स्माइल म्हणजे अंतरंगातनं प्रकट झालेला तुमचा दिव्य प्रकाश आहे. जस्ट सेलिब्रेट दिस स्माइल. स्माइल, स्माइल, स्माइल बर्थडे. जणू ईश्वराने आज तुमचा जन्मदिवस साजरा करत आहे, जो इथून पुढे सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्याने, दीर्घायुष्याने परिपूर्ण तुमचं जीवन राहणार आहे. सो स्माइल, स्माइल, स्माइल बर्थडे. इट्स वंडरफुल डे. इट्स युअर बर्थडे. कीप स्माइलिंग. यू आर वंडरफुल. यस, यही तो आप हो. हमेशा स्वस्थ, हंसते, मुस्कुराते. यही है आपका जीवन. तुमच्या हसण्याने लोकांच्या जीवनात फक्त आनंदाचा वर्षाव होतोय. कल्पना करा की तुमचा औरा एवढा स्ट्रॉंग झालेला आहे की जिथे तुम्ही आहात तिथून दिव्य स्माइलची ऊर्जा ऍक्टिव्हेट होत आहे. सो स्माइल, स्माइल, स्माइल बर्थडे. इट्स युअर बर्थडे. इट्स वंडरफुल डे. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. आप बहुत सुंदर हो, आप बहुत खुशहाल हो. यू आर वंडरफुल, यू आर वंडरफुल. अगदी त्या एका दगडाच्या स्पर्शाला जर पारस्पर्शाने स्पर्श केला तर त्याचं सोनं होतं. तुमच्या असण्याने लोकांच्या जीवनाचं सोनं होत आहे. आरोग्याने आनंद त्याला प्राप्त होत आहे. एवढी शक्तिशाली व्यक्ती तुम्ही आज बनलेले आहात. यू आर वंडरफुल, यू आर वंडरफुल, यू आर वंडरफुल. होल वर्ल्ड इज वंडरफुल. अगदी या सुखाच्या सागरामध्ये इथून पुढे प्रत्येक श्वासासोबत तुम्ही आनंदाने जगत आहे. यू आर वंडरफुल, यू आर वंडरफुल, यू आर वंडरफुल. सो स्माइल, स्माइल, स्माइल बर्थडे. इट्स युअर बर्थडे. इट्स वंडरफुल डे. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. यस, यही हो आप. हेच तुमचं ओरिजिन आहे. इनर पीस, इनर हॅपीनेस, इनर हॅपीनेस. तुम्ही आज आनंदाचा नवा वर्षावाचं पर्व बनलेले आहात. तुमचं अस्तित्व आनंद आहे. तुम्ही आनंदी आहात.
तुमच्या सोबत राहणारा प्रत्येक व्यक्ती आनंदी आहे. तुमच्या सर्व ऊर्जा सकारात्मकतेने परिपूर्ण झालेल्या आहात. यू आर वंडरफुल. यू आर वंडरफुल. यू आर वंडरफुल. यू आर द फाउंटेन ऑफ हॅपीनेस. तुम्ही आनंदाचा एक नवा पर्व बनलेले आहात. तुमच्या स्पर्शामध्ये ती दिव्य ऊर्जा ऍक्टिव्हेट झालेली आहे, की तुमचं असणं म्हणजेच आनंदाचा उत्सव आहे. आनंदाची ऊर्जा आहे. तुम्ही आनंदी आहात. तुमच्या सोबत असलेला प्रत्येक व्यक्ती आनंदी आहे. कीप स्माइलिंग. कीप स्माइलिंग. कीप स्माइलिंग. आणि याच स्माइलच्या ऊर्जांना आपल्या आतमध्ये परिपूर्णता आत्मसात केल्यानंतर हळूवार डोळे उघडायचे आहेत. या आनंदाला परिपूर्ण आत्मसात केल्यानंतर हळूवार डोळे उघडायचे आहेत. डोळे उघडायला कुठलीही घाई करू नका. जस्ट रिलॅक्स. जस्ट रिलॅक्स. स्लोली, slowly come back. Slowly come back and open your eyes. You are wonderful. You are smiley. You are the happiest person in the world. Keep smiling. Keep smiling. Keep smiling. थोडं पाणी पिऊन घ्या. ज्यांचं काही काही दुखत होतं ना, त्यांनी थोडंसं उठून चेक करून घ्या कुठं गेलं दुखणं म्हणून. दुखणाऱ्या लोकांनी उठून फिरून चालून आपले दुखणं चेक करून घ्या. गायब झाले का की अजूनही पडलेले आहेत. कुणी कुणी पकडून ठेवलेले आहेत की आम्ही छोडना ही नाहीये, वो दुखो से हमें प्यार आहे, त्या वेदनांसोबत आम्हाला प्रेम आहे, ज्यांनी पकडून ठेवलेले असेल. आहेत का कुणी असे त्या वेदनांना पकडून ठेवलेले लोक अजूनही? सो कसं वाटलं सांगा. पूनम मॅडम दुखणे पळाले का? माईक ऑन करा बरं. यस यस मैम, मेरा हमेशा ना बैक पेन मतलब स्टिफनेस रहती है, शोल्डर स्टिफनेस। वो अभी बहुत लूज और ऐसे फ्री लग रहा है बहुत ज्यादा। और यहाँ कंटिन्यूअस कुछ तो भी एक हैवी दॅट एनर्जी मतलब आई एम दॅट मूविंग इज युअर एनर्जी। थर्ड ऍक्टिव्हेशन प्रोसेस. यस, पुढे जसं वो जसं एनर्जी आपण मेडिटेशन आणि साधनेमुळे पुढे जातो, तर आपले थर्ड आय आपोआप ऍक्टिव्ह होत जातात. वो अच्छा। आणि मॅडम तुम्ही माझा माझा हेच एक प्रॉब्लेम वाटते मला, की मी ना फेक स्माइल नाही मी करू शकत म्हणजे हा या सेशन मध्ये पण नाही, दिस इज जनरल। म्हणजे मला जर अंदर से जब तक नहीं आएगी, मैं कई लोग होते हैं ना बहुत फेक स्माइल के साथ ही बहुत सारी चीजें वही करते हैं, नहीं बट वो जीना मैं है मैडम. वही जिंदगी मुझे मेरे जीवन का उद्देश्य वही है कि जो लोग प्लास्टिक स्माइल करते हैं ना, यानी सामने तो बहुत हंसते खिलते रहेंगे. मेरे पास काउंसलिंग के केसेस आते हैं, अंदर से टूटे पड़े हैं. वो टूटे पड़े, कुछ भी नहीं चालू है उनके जीवन में. दिखाएंगे आपको उनके कपड़े अच्छे हैं, हर चीज अच्छी है, पर अंदर से उनका गम उनको मालूम है. और मेरा वही कोशिश है इन 10 दिनों में. और शायद ये लास्ट बैच भी हो सकती है अपने 10 दिनों वाली, कि नेक्स्ट बैच का है प्लान ओनली फॉर 5 डेज. अच्छा। तो सच में मैं बोल रही हूँ कि लोगों ने दुखों को ऐसा पाल के रखा है, अदृश्य तरह के जीवन में चिपका के रखा है. तो यानी नहीं है, जैसे अभी आप सेशन में भी इतनी बार बोल रहे थे ना, तो आई वाज ट्राइंग टू स्माइल, मतलब जस्ट स्माइल स्माइल, बट वो नहीं आ रही थी कि वो कभी पता नहीं। आएंगी. इसके लिए एक रीजन है. मैंने एक प्रोफेसर पार्कजेव सर का जो फोटो लगा है मेरे बाजू में, ही इज द वर्ल्ड. आज दुनिया के 6 देशों में उनकी पढ़ाई हुई मान्यता प्राप्त टेक्निक सिखाई जाती है हॉस्पिटल्स में. अभी भारत तो हर इसमें पीछे, महाराष्ट्र में भी एक्सेप्ट किया है, बट उस तरह से नहीं किया, एक्यूप्रेशर टेक्निक से. तो उन्होंने स्माइल एनर्जी दुनिया को दी है. अगर मुझे कितना भी स्ट्रेस लेवल बढ़ जाए किसी काम में, वर्किंग लोड या फिर फिजिकल पेन कभी बढ़ जाता है, 2 मिनट उनके सामने बैठ जाओ और सिर्फ उनके चेहरे पे देखो, तो वो स्माइल अपने आप क्रिएट हो जाती है. प्रोफेसर पार्क जियो सर जो कोरिया से है, जो स्माइल एनर्जी से टच कराते अपने को. अभी वो दुनिया में नाही आहे. माझं भाग्य की मला त्यांच्या मुलासोबत
सेशन मिळालं मला, त्यांच्या मुलाकडनं स्माईल एनर्जीचं सेशन त्या सरांनी घेतलं आणि इट्स वंडरफुल. तर जेव्हा तुम्ही त्या इनर स्माइलला बघा, एक लक्षात घ्या, एका ठिकाणी दोन एनर्जी नाही थांबू शकत. अगर आप डिक्लेअर करतो की मेरी आने वाली हर सांस स्माइली आहे, त्या इमोजीज येतात ना स्माइलीवाल्या, तर यू आर इनहेल करताना तुम्ही त्या स्माइल एनर्जीला इनहेल करताय आणि ती स्माइल एनर्जी मल्टिपल होऊन तुमच्या श्वासातनं बाहेर पडून बाहेरच्या वातावरणाला स्माइली करत आहे. अगर ये करने लग जाओ रोज, काही दिवस जाणीवपूर्वक करावं लागेल. आणि मेमरीचा नियम, निसर्गाचा नियम, जी गोष्ट तुम्ही 7 दिवस म्हणजे 90 डेज रिपीट करता, 21 डेज मध्ये तुमच्या माइंडमध्ये ते हॅबिटमध्ये, सायन्स सांगतं, ब्रेनचा जो नियम आहे आपल्या न्यूरॉन्सचा, इट 21 डेज मध्ये तुमच्या हॅबिटमध्ये कन्वर्ट होऊन 90 डेज मध्ये परमनंट पार्ट बनते. व्हाय मी मास्टर लेवलची प्रॅक्टिस तुम्हाला 90 डेज सांगते. आणि कल्पना करा ना, की किती सुंदर कल्पना आहे की येणारा प्रत्येक श्वास तुम्ही एका श्वासात घेऊन राहिला स्माईलचा. एक स्माइल इमोजी आप इनटेक कर इनहेल कर रहे, आणि तुमच्या एक्झेल मध्ये तुम्ही जेव्हा श्वास बाहेर काढता, तर मल्टिपल स्माइल एनर्जी बाहेर काढताय आणि ती वातावरणात पसरून तुमच्या आजूबाजूच्या लोकांना स्माइली करत आहे. ही कन्सेप्टच किती सुंदर आहे, विचार करा. आप ये मत सोचो कि मैं जबरदस्ती, आप अगर जितना पकडोगे ना की मैं खुल के हस नाही सकती, श्वासांना आदेश देऊन टाका की माझा प्रत्येक श्वास स्माइली झालेला आहे. फिजिकल पेन आपोआप कमी होऊन जाईल. तुम्ही स्माइल करायला तर लागा, विद इन 2 to 3 मिनट किसी का भी पेन कम हो सकता है. पकड़ के मत रखो उसको, आपने पकड़ के रखा है, छोड़ दो. ओके. ओव्हरऑल व्हेरी गुड, नाईस एक्सपिरियंस टुडे, फीलिंग व्हेरी. थँक्यू. नेहा जाधव मॅडम, अनम्यूट करा. कारण मी काही फेसेस एक्सपीरियंस केले की उन्होंने बहुत एंजॉय किया मेडिटेशन को. बोला. नमस्कार. नमस्कार. खूप चांगलं वाटत होतं. एक वेगळी एनर्जी फील होत होती. म्हणजे आय डोंट नो, देअर वॉज सम काइंड ऑफ हीट हातात, की काहीतरी असं फील होत होतं आणि एकदम शांत वाटतंय. म्हणजे नो थॉट्स ॲट ऑल, एकदम क्लीन क्लिअर वाटतंय. गुड. माझी मैत्रीण आहे घरी आलेली सकाळी, मी तिला थांबवून घेतलंय. दोघी जणी आहेत माझ्याबरोबर. मी त्यांना थांबवून घेतलं. मी बोलली तुम्ही घरी गेल्यावर तुम्हाला टाइम मिळेल की माहिती नाही, तुम्ही इथेच थांबा, माझ्याबरोबर सेशन करा करून. खूप छान. तर त्यांना पण खूप आवडतंय. खूप आवडलं. खूप छान. व्हेरी नाईस, व्हेरी Thank you. एनर्जायझिंग. थँक्यू. Thank you. आज मैत्रिणीकडे आल्याचं काहीतरी छान मिळालं होणार आहे ना, एका, कारण खूप साऱ्या गोष्टी आपण पकडून ठेवल्यात की नाही, सोडून द्यायला. थँक्यू. Thank you. थँक्यू. रुपाली महाजन मॅडम, बोला. हो मॅडम. आज खरंच खूप छान वाटलं. म्हणजे मी मेडिटेशन करायचा प्रयत्न करत होते, माझ्याकडनं होत नव्हतं. पण आज पहिल्यांदा इतकं शांत बसून तुमच्यासमोर तुम्ही जे जे सांगत होते ते करत होते आणि मला जाणवलं की ती एनर्जी येते, तुम्ही जे पाठवत होते ना, ती इथून इथपर्यंत आणि हा भाग पूर्ण मला असं व्हायब्रेट होत होता पूर्ण. ग्रेट. असं शरीरामध्ये पण एकदम असं ऊर्जा आल्यासारखं असं वाटलं मला. फील झालं. छान वाटलं मॅडम. खूप छान. और पेन भी चेक करो, म्हणजे तुमच्या जो फिजिकल लेवलवरचा जो पेन होता किंवा मेंटल लेवलचा पेन होता, तो आता कुठेतरी त्याचे नंबर्स, काही लोकांचे पूर्ण गेला असेल आणि काही लोकांचे नंबर्स कमी झाले असतील की मुझे 10 पे उसकी पेन की फ्रिक्वेंसी थी, अभी 6-7 पे आ गई. ये भी फील आपने किया होगा, कारण माइंड आपला जो पेन जो आपल्याला ट्रिगर करतो ना, हा 99% इट इज यहाँ पड़ा है, वो 99% यहाँ पड़ा है और उसका रिफ्लेक्शन बॉडी दिखाती है. पण जेव्हा तुम्ही इथून त्याला रिलीज करायचा सुरुवात करता, काही लोकांना एका दिवसात जमतं, काही लोकांना वेळ लागते, पण जमतं जरूर. म्हणजे ठाणलो तो हार आहे, मानलो तो जीत आहे. ठीक आहे, मानलो तो हार आहे, ठाणलो तो जीत आहे, उलट बोलली मी. तर त्या पद्धतीने तुम्हाला करायचं, जीवनाला त्या ऊर्जांमध्ये ओतून द्या की लाईफ कसं होईल वंडरफुल. और जीवन सच में एक एक लक्षात घ्या, आयुष्य खूप सुंदर आहे, पण आपण अशा काही ऊर्जांना पकडून ठेवलेलं आहे. एक लक्षात घ्या, काही जगलात, कसंही जगलात, तर इसको दी एंड पक्का आहे, ये तो मालूम आहे. आणि रोज येणारा एक श्वास, तेवढं माझं एका श्वासाचं आयुष्य मागे गेलं. जे तुम्ही बँकेतलं बँक बॅलन्स कमवून कमवून साठवू शकता. और कब एक आवाज आहे भाईओ बहिणो, आणि मग तुमचे काही नवीन चेंज झालं तर मग अजून पंचायत होऊन जाईल. तर त्याच्यापेक्षा जो आहे
जी लो जिंदगी. प्रत्येक क्षण तो कोरोना आला, 2-4 वर्ष घरात बसावं लागलं फालतूचं. तर म्हणून त्याच्यापेक्षा मस्त जीवन जगायला लागा. आयुष्यात माहितीये का, असं फुलपाखरासारखं किती छान तो एका फुलावरनं दुसरीकडे बागडतो. त्याचं आयुष्य किती आहे हो, 2 दिवसाचं, 1 दिवसाचं. पण तरी तो आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला जगतो. तो हा विचार करत नाही की माझ्या आयुष्याचा हा शेवटचा दिवस आहे, की काही तासांचा, काही दिवसांचं माझं आयुष्य आहे. पण तो बागडतो, फुलतो आणि आपल्याला सगळ्यात जास्ती, सगळ्या प्राण्यांपेक्षा जास्त आयुष्य दिलेलं आहे. पण आपण एक घर असल्यावर 2 घर, एक प्रॉपर्टी दुसरी. अरे जिओगे कब? ईएमआय में जिंदगी जीना है तो काही फायदा आहे का? मध्ये माझा मुलगा सांगत होता, ऍपल वाला विचार करतोय म्हणे की भारतात ऍपल विकायचाच नाही, सगळे लोक ईएमआय वरच घेतात. क्या जरूरत आहे 15,000 पगारात खिशात तुम्हाला 1 लाखाचा फोन ठेवायची? अरे ते त्याचे ईएमआय फेडण्यापेक्षा मस्त कुटुंबासोबत एन्जॉय करा. एखादा 1 लाखाचा मस्त टूर होऊन जातो. कशा पद्धतीने, किसको दिखाना है, क्या दिखाना है? एक लक्षात घ्या, कोणी तुम्हाला विचारत नाही काय करता, काय नाही करत. सक्सेसफुलच्या त्या लेवलवर मी आहे की मला लंडनच्या पार्लमेंट मधनं, म्हणजे आता जो एक इव्हेंट आहे वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्सचा 16 जूनला, तिथे मला बोलवला गेलेला आहे. पण गल्ली में किसको पता है? मी कधी आधी मला खूप वाटायचं की आपलं नाव असं, अरे आपल्या गल्लीत माहित नाही की आपण काय करतो. मग कोणाला दाखवायसाठी आपण एवढं सगळं करून राहिलो आहे. मग आहेत त्या क्षणांना जेव्हा आपण आनंदाने जगतो ना, म्हणून मी, जाऊ दे गल्लीत कोणाला माहित नाही ना, दुनिया में पता है. आज असा जगात एकही देश नाही की जिथे आपले विद्यार्थी नाहीये. आनंदाची गोष्ट आहे. किसको प्रूव्ह कर रहे आप? आणि काय प्रूव्ह करताय? जगा ना पूनम मॅडम, काढा ना त्या स्माईलला बाहेर. किसके लिए रोका पडा है? कारण काय होणार आहे ना, या देहात जोपर्यंत प्राण आहे सगळी मस्ती तोपर्यंतच करायची आहे, सगळा आनंद तोपर्यंतच लुटायचा आहे. मी तर फॅमिली काउन्सिलिंग मध्ये जेव्हा म्हणजे माझ्याकडे काही महिला येतात की मॅडम आमच्याकडे आजकाल लक्ष देत नाही, ही कंप्लेंट मोस्टली येते महिलांची माझ्याकडे. मग मी गंमत म्हणते, घरी कोणता पोशाख परिधान करता? मग भारताचा तर पेटेंट पोशाख ठरलेला आहे गाऊन. सकाळपासून उठल्यापर्यंत रात्रीपर्यंत त्याच्यावर कामं होतात. तो कळकटलेला, हाताचे किचनचे पुसलेले हातही त्यालाच पुसल्या जातात, नॅपकिन असून त्याला काही करत नाही. आणि संध्याकाळी दरवाजा उघडता त्याच कळकटल्या गाऊनमध्ये बिचारी व्यक्ती थकून आलेली असते. आणि त्याच्यात तुमचा थकलेला चेहरा आणि ते तुमचे कळकटले. मग तुम्ही कंप्लेंट करता तर त्याच्यात दोष कुणाचा आहे? बरोबर की नाही? त्याच्यात त्या एक मॅडम आल्या होत्या. शी इज जस्ट 45 नियर अबाउट होती, त्यांची ती कंप्लेंट होती. मॅडम म्हटलं आता लावावं लागतं कलर, काही उपाय नसतं ना. आजकाल शाळेतल्या पोरांचे केस पांढरे होतात. आता त्यांचे इतके पांढरे झालेले होते. म्हटलं आता तुमच्या कंप्लेंटला मी जबाबदार आहे की तुमचे केस जबाबदार आहे, सांगा. छोटे छोटे चेंजेस करायचे असतात लाईफमध्ये. एक लक्षात घ्या, सुखाची चोरी करायला शिका, सगळ्यात महत्वाचं. आनंदाची चोरी करायला शिका, सगळ्यात चांगली चोरी आहे जी फ्री ऑफ कॉस्ट करता येते, उसके लिए पैसे देणे नाही पडते. तुम्ही कितीही मोठं घर बांधा, कितीही लाखांची गाडी घ्या, उसमें मजा नाहीये जब तक दिल में वो खुशी नाहीये जीने की. तुमचं असणं म्हणजे एखाद्या फुलपाखराचं असलं पाहिजे. आपल्याला तसं फुलपाखराला पाहिल्यावर किती आनंद वाटतं, वायाचा रंग किती सुंदर आहे, हा किती सुंदर उडतोय. तसं म्हणजे असं मोकळं आयुष्य जगायला शिका. कितना भी बर्डन लो, प्रॉब्लेम सॉल्व्ह कर सकते हो क्या आप? असेल जीवनामध्ये लाखो प्रॉब्लेम असेल, पण तुम्ही तुमच्या टेन्शननी त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता का? जर सॉल्व्ह करू शकत असाल तर मी अजून आजूबाजूचे प्रॉब्लेम, माझ्याकडे लोक प्रॉब्लेमच घेऊन येतात, 2-4 गाठोडे बांधून देते, घ्या अजून पाहिजे तर. पण आज आनंदाने वाटा, स्वतःला मस्त फुल टू एन्जॉय जिंदगी जिना चालू करू. स्वतःला फुलपाखरू समजायचं. रोज सकाळी उठल्यावर काय म्हणायचं? काय म्हणायचं? त्या 10 लाख लोकांमध्ये माझा नंबर नाही लागला रे बाबा आज. गुगलवर सर्च केलं, कोणी कोणी केलं की रोज या पृथ्वीवरनं 10 लाख प्लस लोक टाटा बाय बाय करतात. मग मी आज भाग्यशाली आहे कारण माझा नंबर लागला नाही. दुसरं कारण भाग्यशाली असण्याचं, माझ्यासोबत माझ्या कुटुंबातला प्रत्येक व्यक्ती आज माझ्यासोबत आहे. मग हे 2 कारण, फक्त हे 2 कारण आजच्या या 24 तासाच्या दिवसाला आनंदाने जगण्यासाठी पुरेसे नाहीये का? कर्म करत राहायचंय, ज्या जबाबदाऱ्या त्या टाळू शकत नाही. विचार करा, 10वीच्या पालकांच्या, 12वीच्या पालकांच्या तर झोपा उडलेल्या असतात. माझा पोरगा यावेळेस 10वीची परीक्षा देतोय
आता त्याच्या ओरल चालू आहे, पण तरी देखील मी रोज क्लास घेते आहे ना. आणि पॅरेंट्स सुट्ट्या घेऊन घरी बसतात जसे हेच त्यांचे पेपर लिहायला जाणार आहे त्यांच्यासोबत. आणि तरी पोरांचे रिझल्ट, मी एवढीच दगदग करून माझ्या मोठ्या मुलाला 90% 6 मध्ये 60% होते, 9वी मध्ये 60% होते, 10वी मध्ये 90% पास झाला. ऍट द एज ऑफ, आता त्याचं पब्लिकेशन फिक्स झालं. माझ्या मुलाचं 17 वर्ष वय आहे, त्याचं 2 महिन्यामध्ये पुस्तक प्रिंट होऊन येणार आहे. टीनेजर्सवर त्यांनी पुस्तक, ज्या वयात पालक टेन्शन घेतात, माझा मुलगा इकडे गुंतलेला आहे. आणि माझा मुलगा पुस्तक लिहित आहे त्याच टीनेजर्स मुलांच्या फिजिकल अँड मेंटल हेल्थवर. वयाच्या 17व्या वर्षी तो हेल्थ कोच झालेला आहे, मेडिटेशन ट्रेनर झालेला आहे, डिप्लोमा काउन्सिलिंग मध्ये झालेला आहे. माझ्याकडे नाही, मी दुसरीकडे कोर्सेस करवले. का बरं? की रेकीचा माझ्याकडे शिकला, NLP माझ्याकडे करत आहे, पण तरी देखील त्याला बाहेरचं नॉलेज यावं. आज एका मोठ्या पब्लिकेशन सोबत त्याचं पुस्तक प्रिंट होणार आहे. तर विचार करा, तुमच्या रामकृष्णही आले गेले, त्यातून जग का ओसजी पडले, किसके लिए पडे हो आप, कशाच्या मागे लागताय? सोबत 1 रुपयाचा कपाळावर लावलेला सिक्का पण सोबत जाणार नाही. वारंवार लक्षात घ्या, आत्ताचा वर्तमानाचा क्षण हेच तुमच्या जीवनाचं सत्य आहे. तुम्ही कितीही टेन्शन मध्ये जगलात, लक्षात घ्या, जीवन फक्त एवढंच जरी समजलं नाही 10 दिवसांमध्ये, दिस इज प्रेझेंट जहा पे अभी आप हो. वर्तमानातले हे क्षण जिथे तुम्ही आत्ता आहात. एक श्वास घेताच, एक श्वास सोडताच हा क्षण पास्ट मध्ये गेला. पण आपण काय करतो? अभी जी रे, मेरे साथ क्या हुआ था, उसने ऐसा बोला वैसे बोला, माझ्यासोबत इतके कष्ट होतात, माझ्या आजूबाजू लोक टेन्शन घेत राहतात. पास्टला वर्तमानात काय करून राहिले? वारंवार रिकॉल करून राहिले. काहीतरी त्याला बदलून राहिले का तुम्ही त्याच्यात? पास्टला कितीही रिकॉल केलं, पास्टच्या कितीही कुणाच्या शब्दांना, कुठल्या घटनांना रिपीटेड केल्याने काही बदल होणार नाही. और दुसरी प्रजाती ऐसी आहे, भविष्यात काय करायचं त्याचं सगळं प्लॅनिंगच करत राहतात, ऍक्शनच घेत नाही. ये करना है, वो करना है, विजन बोर्ड लिख लेते, अफर्मेशन दे देते, पर एक्शन ही लेना भूल जाते. सगळं करतील ऍक्शन सोडून. तर एक लक्षात घ्या, ना तो शेख चिल्ली बनके जिंदगी बनने वाली है, जो भी है वर्तमान की इनिक्शन, याच श्वासांसोबत जीवन आहे. वर्तमानात आज दिवसाचा प्लॅन करायचं की सकाळपासून रात्रीपर्यंत मला काय करायचंय. रोज रात्री झोपताना त्या ईश्वराला थँक्यू म्हणा की तू मला आणि माझ्या कुटुंबाला आजचा एक चांगला दिवस दिला, उद्याचा दिवस मला असाच चांगला येऊ दे माझ्या जीवनामध्ये, तेवढी प्रार्थना. कारण सबकॉन्शियस माइंडची अडचण काय आहे? त्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह नाही, आपण उलट करतो. त्याला म्हणतो आज ना खूप कटकटी झाल्या, आज एका व्यक्तीने माझं डोकं खूप खाल्लंय, आज यांनी मला असा त्रास दिला. अरे कब तक वो निगेटिव्हिटी पे फोकस करेंगे? एनर्जीचा स्वधान सोपा नियम आहे, जिथे तुमचा फोकस जातो तिथे तुमची एनर्जी जाते, आणि त्याच एनर्जीला मल्टिप्लिकेशन होऊन तो रिझल्ट तुमच्या ह्याच्यात येतो. मग जाणीवपूर्वक जर सांगितलं की मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे, मी स्वस्थ आहे, मी आनंदी आहे, मी आरोग्य संपन्न आहे, आय एम द हॅपीएस्ट पर्सन इन द वर्ल्ड. गंमत सांगते, लोक जेव्हा मी रेखीबद्दल वगैरे बोलायची ना, तर मला माझ्या बोलण्यावर लोक पागल म्हणायचे. मला घरीच मी एखादं ड्रीम सांगितलं, मी माझ्या हस्बंडला म्हटलं की आमच्या बाजूला एक प्लॉट सेलिंगसाठी होता. मी सहज हस्बंडला म्हटलं की हा प्लॉट मला घ्यायचा, किंवा बाहेर फिरायला गेली की मला रोड टच शेती घ्यायची आहे. अशा जेव्हा मी गोष्टी करायची, लिटरली माझं फायनान्शियल कंडिशन असं होतं की मी 5,000 रुपये महिना रेग्युलर इन्कम नव्हतं माझं, 5,000 सुद्धा नव्हतं. आणि मग घरचे लोक पागल नाही म्हणणार का सांगा बरं? तुमच्या जो काहीच नाही तुम्ही स्वप्न दाखवाल तर लोक पागल म्हणणार आहे. बट टचवूड, रेकीमध्ये ती पॉवर आहे. मी लोकांचं नाही सांगत, मीच माझ्या आयुष्याचं त्याचं उदाहरण आहे की प्रत्येक पत्नी जेव्हा म्हणते ना की स्वतःचे स्वप्न पूर्ण करायचंय, मी रेकीने मला भरभरून दिलं टचवूड, की मी माझ्या हस्बंडचे स्वप्न पूर्ण केले. त्यांना बुलेट घेऊन दिली, त्यांना आयफोन घेऊन दिला, 1 करोडचं घर बांधून देत आहे. हे स्वप्न म्हणजे मी ते स्वप्न, घर तर मी मला माझं होतं, कारण मुलीचं माहेरही नसतं, सासरही नसतं. काय माहेर असतं, ते स्वतःचं काहीतरी घर असावं म्हणून ते घर मी माझ्यासाठी बांधत आहे. बट टचवूड, माझं मी एका स्वप्नासोबत जगते. उद्या कदाचित जेव्हा मी या जगात नसेल तेव्हा मला एक व्हर्टिक सिलिंग सेंटरचं असं सेंटर उभं करून द्यायचं आहे. माझं ड्रीम लाईफ आहे की त्याच्यासाठी मी इतक्या वर्षांपासून जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहे की मी हे स्वप्न रोज नेहमी डिस्कस करते की असं हिलिंग सेंटर काढायचं आहे की जिथे येणारा व्यक्ती त्याच्या शरीर मनातल्या दुखण्यांना घेऊन येईल, त्याच्या वेदनांना घेऊन येईल. आणि जेव्हा तो सेंटरमधनं परत रेसिडेन्शियल सेंटर काढायचं आहे
आणि जेव्हा तो परत जाईल ना, येताना त्याच्या डोळ्याच्या कडा पाणवलेल्या असतील त्याच्या जीवनातील दुःखांच्या अश्रूंनी. सेंटरमधनं बाहेर जातानाही त्याच्या डोळ्याच्या कडा पाणवलेल्या असतील, पण ते 100% त्याच्या आनंदाचे अश्रू असतील. त्या एका स्वप्नासाठी मी जगत आहे. आणि टचवूड आजच मला सकाळी मला जशी ड्रीमसाठी जागा पाहिजे होती, भले आज तेवढी अमाऊंट माझ्याकडे नाहीये, पण स्वामी बरोबर करतात तर ती अमाऊंट येऊन जाईल आणि होऊन जाईल. पण आज मला ऍटलिस्ट ती जागा भेटलेली आहे. तो ड्रीम देखो, म्हणजे ज्या प्लॉटसाठी माझे हस्बंड मला पागल म्हणायचे त्याच प्लॉटवर आज माझं घर बनत आहे. इसलिए करो, किसी ने रोका नहीं है आपको. तुम्हीच आहात जे तुम्हाला तुमच्या आनंदापासून पहिले तर सगळ्यात जास्ती पहिले कोणती ऊर्जा निर्माण करायची तर आनंदी राहायला शिका. कारण जिथे तुम्ही आनंदी असता ना, तर तुम्ही 10 कामं जास्ती करू शकता. तुमच्या कामावर प्रेम करा. मैत्रिणींनो, जेव्हा स्वयंपाक हे करताना कुटुंबासाठी, तर ते जबाबदारी नाही, अरे काय अजून संध्याकाळी तोच स्वयंपाक करायचा या भावनेने नाही आहे. तुमच्या हातून तयार होणारा स्वयंपाक तुमच्या कुटुंबाला आरोग्य, ऊर्जा, आनंद आणि सकारात्मक ऊर्जा पूर्ण प्रदान करणार आहे. त्या भावनेने करा. म्हणून म्हणते त्या डॉक्टरनी सुद्धा उपचार तसाच करावा, इंजिनियरनी संशोधन तसंच करावं, नाही तर ते मुंबईसारखं ते ब्रिज तयार होऊन जातं, मध्येच 4 लेनचा 2 लेन होऊन जाते, असं होऊन जाते ना, बरोबर की नाही? तर त्याच्यामुळे विचार करा की आपल्याला काय बनायचं आहे, काय करायचं आहे. लोकांचं सोडा, सगळ्यात पहिले सुरुवात आपल्यापासून, आपल्या कुटुंबापासून करा आणि आनंदी जगायला शिका. कारण प्रत्येक संशोधकाला सुरुवातीला लोकांनी पागलच म्हटलंय. तर आपल्याला नवीन संशोधन करायचं आनंदाचं. तर आनंद वाटायला शिका. सुरुवात पहिले तर स्वतःला सेल्फ लव्हर. अरे आपण एवढं कंजूस आहोत की 10,000 लोकांना जरी समोर भेटलो ना, हर किसी के पास दूसरी चीज है, वो अपने को पसंद आती है. पण तुम्ही एक युनिक आहात. का बरं युनिक आहात? कारण ईश्वराने आपल्या हाताचे फिंगरप्रिंट सुद्धा डिफरंट केलेले आहेत. एवढा युनिकनेस त्यांनी आपल्याला निर्माण केलेला आहे. असेल एखाद्याची उंची कमी, असेल एखादा थोडासा जास्ती जाड, काही फरक पडत नाही. पण कारण एपीजे अब्दुल कलाम सरांकडे जेव्हा आपण बघत होतो, त्यांचा आज फोटो बघतो, तर कधीतरी ते कसे दिसतात त्याच्यामुळे आपण त्यांचा रिस्पेक्ट केला, की त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांचं फक्त नाव जरी आलं तरी आपण त्यांचा रिस्पेक्ट करतो. तर तुम्ही कसं दिसता, तुमची उंची किती आहे, त्याला महत्व नाही आहे. तुम्ही काय आहात, तुमच्या असण्याने एखाद्याच्या चेहऱ्यावर स्माइल क्रिएट झालं ना, तर त्याच्यासाठी तुम्ही देवदूत आहात. आणि सगळ्यात पहिले आपल्या कुटुंबामध्ये तो आनंद वाटायला सुरुवात करा. मग बघा जीवन कसं सुंदर होऊन जातं. आपण आपल्या कुटुंबावरच प्रेम करत नाही. जर प्रेम केलं असतं ना, तर सकाळपासून रात्रीपर्यंत त्यांच्या कल्याणाचा विचार केला असता, कटकटी नसता केल्या, की इसने मेरे को, अरे छोट्याशा गोष्टीसाठी काय बर्थडेसाठी आपण नाराज होतो, अॅनिव्हर्सरीसाठी नाराज होतो, मुलांच्या पर्सेंटेजसाठी नाराज होतो. कमाल वाटते मला त्या पालकाची. मध्यंतरी एक हेडमास्टरची न्यूज तुम्ही ऐकली असेल, की मुलीला कमी मार्क भेटले म्हणून मारून मारून तिचा जीव घेतला. हेडमास्टर माणूस, काय फायदा त्याच्या बुद्धिमत्तेचा? अख्खी शाळेची जबाबदारी ज्याच्यावर दिली, तो स्वतःच्या पोरीला प्रेम नाही देऊ शकला आणि तिच्याच जीवाचा अंत केला. आणि एक लक्षात घ्या, कुठलाही व्यक्ती गुन्हेगारी प्रवृत्तीचा नसतो. वर्तमानाच्या क्षणामध्ये येणाऱ्या त्याच्या भावनांवर त्याचा कंट्रोल त्याला ठेवता येत नाही. तेव्हा त्याच्यामध्ये क्रोध निर्माण झाला, की मी हेडमास्टर आणि माझी मुलगी कमी मार्क घेते का? त्या रागात त्याच्या हातून हत्या घडली, स्वतः जेलमध्ये गेला, मुलीचा जीव गेला. का होतात समाजामध्ये अशा घटना? कारण आपल्यावर, आपल्या भावनावर कंट्रोल नाहीये. आणि विचार करा, की जर तुम्ही तो आनंदाचा प्रवाह बनलात, स्माइल क्रिएटर बनलात, तर तुमचं असणं म्हणजेच. आणि म्हणून काही वेळा जबरदस्तीने पूनम मॅडम स्माइल क्रिएट करता आली पाहिजे लोकांच्या आनंदासाठी, लोकांच्या. कारण कसं आहे ना, कल हो ना हो, उद्या त्या 10 लाख लोकांमध्ये माझा नंबर लागला तर कदाचित मी उद्या सेशन घ्यायला नाही येऊ शकत. काही गॅरंटी आहे का? म्हणून जो है उसको तो जिओ, उसको क्यों आपने पकड के रखा है? लहान बनायला शिका, मुलांसोबत लहान जगायला शिका. आज बऱ्याच पॅरेंट्सची कंप्लेंट असते की मुलं ऐकत नाही. एक लक्षात घ्या, त्यांना वेळेची खूप गरज आहे. आपण पैसा देतोय, आपण त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण करतोय, पण आजच्या काळात आपण आपल्या मुलांना वेळ देत नाही. कसंही जगलात, आयुष्य संपणार आहे हो, त्याला आनंदाने जगा, असं फुलफिलने जगा. पता नाही कल हो ना हो, पूर्ण ऊर्जांनी तर जगा, की आजचा दिवसाकडे रात्री झोपताना जेव्हा बघाल, वा आजचा दिवस काय मस्त गेला,
अरे प्रॉमिस कल का उस दिन इससे भी अच्छा हम कर देंगे. आणि एक लक्षात घ्या की एक प्रवाह तुमच्या आजूबाजूला असा वाहत असतो की तो प्रवाह कुठेतरी तुमच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करेल, तुमच्या जीवनामध्ये वेदना निर्माण करेल. पण सोचो मत उसके बारे में. उसको तो आना ही है, जाएगा. कधी कधी माझी म्हणजे लिटरली सांगते की कंटिन्यू माऊस पकडल्यानंतर मला उभ्या उभ्या चक्कर येतात लास्ट 2 मंथ्स मध्ये. बट स्टील आय एम डुईंग माय वर्क. मी माझ्या घरातले मला सगळेच कामं करावे लागतात जरी करतात बाया असे मला कारण कपडे धुण्यापासून सगळेच तुम्ही कलेक्टर बना काही बना जबाबदाऱ्या सगळ्या असतातच, त्या टाळायच्या नसतात. तर तुम्ही म्हणाल की आम्हीच काय करू, आपल्याच जबाबदारी आहे. ती कलेक्टर असेल तरी किचनमध्ये घुसावंच लागेल, बरोबर आहे. बट ये उसका मतलब ये नाहीये त्या प्रेमाने करा त्या जबाबदाऱ्या. आपण काय करतो मी का, आणि तो मी का जिथे आपण मीला मोठं करतो ना, नात्यांमध्ये प्रेमाला कॉम्प्रोमाइज करावं लागतं. आणि म्हणून आयुष्याच्या या सुंदर प्रवाहासोबत अधिक आनंदाने जगा. ओके. सो आजच्या ज्या मेडिटेशनचा किंवा सेशन, अजून आपलं सेशन पुढे आहेत, पण आज गुगलची लिंक तुम्हाला येईल रिव्ह्यूजची. तर आज नक्की आजचं मेडिटेशन कसं वाटलं त्याचे रिव्ह्यूज किंवा आजच्या सेशनचे रिव्ह्यूज द्या. आता पुढे जाऊया आपण. 3 एनर्जी बॉल बघितले आपण, त्याच्यानंतर आपण पॉवरफुल मेडिटेशन घेतलं. आता आपण बघणार आहे रेकीची दैनंदिन प्रॅक्टिस सकाळपासून रात्रीपर्यंत काय करायची. ठीक आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत दैनंदिन रेकीची प्रॅक्टिस काय करायची. त्याच्यानंतर आपण बघणार आहे इतरांना हिलिंग कसं करायचं, आणि आजार आणि त्याचे निदान हे आपला उद्याचा टॉपिक राहणार आहे. औराचे प्रॅक्टिकल आपले राहिलेले आहेत. सेल्फ औरा क्लिन्झिंग आणि इतरांचा औरा क्लिन्झिंग कसं करायचं ते पण आपण आज घेणार आहोत. तर आता आपण बघूया. चलो तो अभी हम लेंगे. कुठला टॉपिक घ्यायचा सांगा. चला सांगा पुन्हा मॅडम, काय शिकायचं आपल्याला. रेकी डेली प्रॅक्टिस ना, कसं करायचं रेकीची प्रॅक्टिस. चला. सो दैनंदिन लेवलवर सकाळपासून रात्रीपर्यंत एका रेकी साधकाची लाईफस्टाईल कशी असावी, त्यांनी काय करावं. तर रेकीचे 5 तत्व हे त्याचं जीवन असलं पाहिजे. पहिलं 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकी. जीवन रेकी तुम्हाला काय सांगते, जीवन को लंबा मत देखो. जीवनला फक्त आज मध्ये जगा, ओनली फॉर टुडे जगायचं आहे. कारण गेलेला काल जो आहे यस्टरडे आपण चेंज करू शकत नाही, और आने वाले कल के बारे में कितना भी सोचेंगे तो उसकी निर्मिती हम आज नहीं कर सकते. आज हमें एक्शन मोड में आएंगे तो फ्यूचर की निर्मिती होगी. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला आज मध्ये जगायला रेकी शिकवते, आणि आज मध्ये रेकीचे 5 तत्व म्हणजे आपलं जीवन असलं पाहिजे. तुम्हाला जे उद्या नोट्स पाठवणार आहे त्या नोट्समध्ये 5 तत्व दिलेले आहे, आणि ऑलरेडी मी 5 तत्व शिकवलेले आहेत. 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकी हे तुमच्या जीवनाचा भाग असला पाहिजे, जीवन आज मध्ये जगून. दुसरं, रेकीला खाण्यापिण्याचं आंघोळीचं कुठलंही बंधन नाही, कारण श्वास आपला थांबत नाही, बरोबर आहे. तो कधी ब्रेक घेत नाही. त्याच पद्धतीने ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा कधीच ब्रेक घेत नाही. इट इज ऑलवेज विथ यू. ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा प्रत्येक क्षण तुमच्या सोबत आहे. कधीही ब्रेक न घेता ही ऊर्जा तुमच्या सोबत असते. म्हणून आपल्याला या ऊर्जांसोबत जगायचं आहे. ओके, विदाउट एनी ब्रेक. तर त्याच्यामुळे अन्न पाणी चार्ज करून घ्यायचं रोज. सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिले देवाला थँक्यू म्हणा. ईश्वरा जय, ईश्वर, अल्लाह, खुदा, भगवान, जिसे भी आप मानते हो उसको थँक्यू बोलतो. का आजचा दिवस त्यांनी दाखवलाय आपल्याला, आपल्यासोबत, आपल्या कुटुंबात. आणि मग थँक्यू सो मच गॉड जोरात सांगा, कारण जे डिक्लेअर करतात तेच होतं. थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. मला बाजूचा प्लॉट घेताना मी 2 वर्ष डिक्लेअर केलं, या प्लॉटकडे कोणाला बघायचं नाही, हा माझा आहे. माहिती नव्हतं मालक कोण आहे त्याचा. डिक्लेरेशन बहुत जरुरी आहे. हा फक्त जागेलाच अप्लाय करा, नाही तर एखाद्या माणसाकडे हात करून द्याल, हा माझा, असं बिसं नका करू. फॅमिली लेवलचे प्रॉब्लेम होऊन जातील. ठीक आहे. तर असं नाही करायचं. ओके. मी प्लॉटला म्हटलं होतं हा प्लॉट माझा आहे, नाही तर चुकीचे भ्रम करायला काय असतं, लोक काही करू शकतात. तर असं नाही करायचं. ठीक आहे. हा प्लॉट माझा आहे, तर असं तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता. आजही माझ्या विजन बोर्डवर सगळे माझे वर्टिक सिलिंग सेंटरचं विजन लागलेलं आहे की मला
ते बनवायचं आहे. फॅमिली हॅपीनेस, त्याच्यानंतर मुलांचं सक्सेस अँड ग्रोथ, हे माझ्या विजन बोर्डवर लागलेले आहेत. विजन शुड बी क्लिअर की तुम्हाला काय पाहिजे. मग सकाळी उठल्यावर त्या ईश्वराला थँक्यू म्हटल्यानंतर सगळ्यात पहिले औरा क्लेन्झिंग करायचं, जे मी शिकवणार आहे आता थोड्या वेळात. औरा क्लिन्झिंग केल्यानंतर 7 चक्रांचं मेडिटेशन करायचं, जे ऑडिओ तुम्हाला देणार आहे मी. लम रम वमचा जो ऑडिओ तुम्हाला देणार आहे तो ऑडिओ लावून करा, किंवा आता जे मी आज मेडिटेशन घेतलं, इफ तुम्ही स्वतःहून तेवढ्या कामनेसमध्ये जाऊ शकत असाल, डीपमध्ये जाऊ शकत असाल, तर आजचं मेडिटेशनही तुम्ही पुढचे 21 दिवस रिपीट करा. यू विल फील द चेंज. काय झालं? ओके. तर आपण औरा क्लेन्झिंग केलं, 7 चक्रांचं मेडिटेशन केलं, त्याच्यानंतर अन्न आणि पाणी चार्ज करायचं आहे. अन्न आणि पाणी चार्ज करून प्यायचं. रोज अन्नाला थँक्यू म्हणा की हे अन्न ग्रहण करून मला आणि माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. सकाळी 1 ग्लास पाणी चार्ज करून पिऊन घ्या. हे पाणी पिऊन मला जीवनात प्रत्येक क्षण जे पाहिजे ते बोलून टाका. सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य लाभत आहे. आणि रेकीच्या 5 तत्वांसोबत जीवन जगा. रोज रात्री थँक्यू म्हणा. अफर्मेशन, व्हॉट एक्झॅक्टली वॉन्ट ते सांगायचं. आणि सगळ्यात महत्वाचं, लिखो, फाडो, जलाओ, ये टेक्निक को भूलना नाही. जे काही तुम्हाला पाहिजे आहे जीवनामध्ये, जस्ट राईट डाऊन ऑन द पेपर, लिहायचं आहे. त्याला सॉरी, ज्या गोष्टी तुम्हाला ट्रबल देतात, आयुष्यात ज्या त्रास देतात, रोज नका एक निगेटिव्ह जो काही दिवसभराचा गार्बेज निगेटिव्हिटीचा तयार होतो, जस्ट राईट डाऊन ऑन द पेपर, त्याला फाडायचं आणि माचीसची गाडी लावायची आहे. कारण एकच आहे, कारण तुम्ही जर तो पकडून ठेवला तर सायन्सचा नियम काय, ब्रेन सायन्सचा, न्यूरोसायन्सचा, तो थॉट जर जास्ती वेळ 99% तो कॉज देतो तुमच्या आजारांना, 99% कॉज देतो तो तुमच्या त्रासांना. जर का तुम्हाला तो ट्रबल आणि त्रास नको आहे, तर रोजचा गार्बेज, जसं आपण रोज आंघोळ करतो शरीराच्या स्वच्छतेसाठी, घराला आपण साफसफाई करतो, स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करतो, त्याच पद्धतीने आपल्याला पॉझिटिव्ह थॉट माइंडमध्ये असण्यासाठी गार्बेजला, रोजच्या रोज निर्माण होणाऱ्या निगेटिव्हिटीच्या गार्बेजला काढणं गरजेचं आहे. जस्ट रिमूव्ह इट. ओके. या पद्धतीने डेली प्रॅक्टिस. परत एकदा रिपीट करते. डेली प्रॅक्टिसमध्ये सकाळी उठल्यावर थँक्यू म्हणायचं की आजचा दिवस आपल्या आणि आपल्या कुटुंबाला भेटलेला आहे. त्याच्यानंतर फ्रेश झाल्यानंतर औरा क्लिन्झिंग करायचं आहे. रेकीच्या 5 तत्वांसोबत जीवन जगण्याचा संकल्प करून 7 चक्रांचं मेडिटेशन करायचं आहे. 7 चक्रांचं मेडिटेशन केल्यानंतर दिवसभरात जे काही अन्न आणि पाणी ग्रहण करता त्याला थँक्यू म्हणून ग्रहण करायचं आहे. आणि रात्री झोपताना ईश्वराचं आभार मानून आजच्या दिवसासाठी धन्यवाद देऊन उद्याच्या आनंदी दिवसासाठी प्रार्थना करून झोपायचं, की जे तुम्हाला जीवनात मॅनिफेस्ट करायचं आहे, जे मिळवायचं आहे, त्याच्यासाठी ईश्वराला प्रार्थना करायची आहे. एवढी सोपी आणि साधी रेकीची प्रॅक्टिस आहे. गरजेनुसार 7 चक्रांना मेडिटेशन करताना तुम्ही टच कराल. आणि जे दुसऱ्यांचं, उद्या जे मी तुम्हाला डिस्टन्स हिलिंग शिकवणार आहे, टच हिलिंग शिकवणार आहे, तर त्या टच हिलिंग मध्ये तुम्हाला इतरांना प्रेरणा, म्हणजे टच करून कसं हिलिंग करायचं आहे, तर गरजेनुसार तुम्ही हिलिंग, सध्या तुम्ही काय स्वतःच्या ऊर्जांना वाढवण्याच्या लेवलमध्ये आहे, स्वयंशुद्धीकरण कालावधीत आहे. त्याच्या याच्यात जास्ती माझ्या हात स्पर्शाने लोकांना ठीक होतं म्हणून 10 लोकांना हिलिंग करायचं नाही. 10 लोकांना हिलिंग करायचं आहे. तुम्ही एक पेशंट, एवढं तुम्हाला नियम पाळायचा आहे मास्टर लेवलच्या याच्यानुसार, म्हणजे जोपर्यंत तुम्ही मास्टर हिलर बनत नाही तोपर्यंत. आता एक लक्षात घ्या, आत्ताचा जो आपला क्लास आहे, या क्लासमध्ये आपण जे शिकतोय ते लेव्हल 1च्या 10% ऊर्जा. रेकीच्या लेव्हल 2 मध्ये तुम्ही शिकणार आहे जगाच्या पाठीवर कुठेही हिलिंग करायला. काय शिकणार आहे? जगाच्या पाठीवर कुठेही हिलिंग करायला तुम्ही शिकणार आहेत. ओके. आता जगाच्या पाठीवर तुम्ही हिलिंग करायला शिकलात,
त्याच्यानंतर तुम्ही शिकणार आहे तुमचे ड्रीम लाईफ मॅनिफेस्ट करायला. विश बॉक्स टेक्निक तुम्हाला शिकवले जाते, ज्यात तुम्ही तुमच्या मुलांचं पर्सेंटेज, तुमची प्रमोशन, घर बांधायचं आहे, गाडी घ्यायचं आहे, तर मॅनिफेस्टेशन कसं करायचं हे तुम्हाला शिकवलं जातं. त्याच्यानंतर डिस्टन्स हिलिंगमध्ये सायकिक सर्जरी, सायकिक अटॅक आणि टेलिपॅथी टेक्निक हे सेकंड आणि मास्टर लेवलमध्ये तुम्हाला शिकवलं जातं. टेलिपॅथी म्हणजे समजा, आता त्याचं एक उदाहरण सांगते आपल्याच एका स्टुडंटचं. पती पत्नी एक मस्त कुटुंब होतं, लव्ह मॅरेज केलं होतं त्यांनी मेन म्हणजे. त्याच्यामुळे फॅमिली लोक म्हणजे सासरचे आणि माहेरचे लोक त्यांच्या घरी येत नव्हते, संबंध ठेवला नव्हता, कारण या दोघांनी पण दोघंही IT सेक्टरमध्ये चांगल्या पोस्टवर चांगल्या पगारावर काम करत होते. आणि त्यांनी म्हणून मस्त स्वतःचा एक छान फ्लॅट घेतला, पुण्याचीच केस आहे. एक छान मोठी गाडी घेतली, दोघांचे EMI, कारण दोघांचा पगार एवढा होता की EMI भागत होते आरामात. पण तेवढ्यात गुड न्यूज आली, ती महिला प्रेग्नेंट होती आणि ट्विन्स होते. डॉक्टरनी सांगितलं बेड रेस्ट, आणि डॉक्टरांनी ऑफिसवाल्यांनी वर्क फ्रॉम होमला अलाउ केलं नाही. वर्क फ्रॉम होमला अलाउ केलं नाही. प्रॉब्लेम तिथे चालू झाला लेडीजला. आणि लव्ह मॅरेज असल्यामुळे सासरचे किंवा माहेरचे बेड रेस्टसाठी हिला सांभाळायला यायला तयार नव्हते. त्याच फ्रस्ट्रेशनमध्ये म्हणजे ही घरी बेडवर एक त्यांनी मेड ठेवली होती तिची काळजी घेण्यासाठी, आणि EMI जे दोघांच्या पगारावर सांभाळले जात होते ते एकावर बर्डन आलं. आणि त्याच्यामुळे पतीने मार्ग शोधला पिण्याचा, गरिबी में गिला आटा, पहिलेच प्रॉब्लेम फायनान्शियली, आणि त्याच्यात त्यांनी व्यसन. ती मला इतकी अडचणीत आली, आणि त्याच्यात तिने माझं तेव्हा लेवल 1ची बॅच 3,000ची होती ही वाली. आणि तेव्हा त्या लेडीजने ऍडमिशन घेतली आणि प्रॅक्टिस चालू केली, कारण बेडवर लेटल्या लेटल्या काही कामं नव्हते मोबाईलवरती, ते एवढं जेवढं जमलं तेवढं तिने डिस्टन्स हिलिंग करायला सुरू केली. त्याही परिस्थितीत मी जनरली प्रेग्नन्सीमध्ये अलाउ करत नाही की दुसऱ्यांचं हिलिंग करा, पण तब्येत म्हणजे जो प्रॉब्लेम होता त्यासाठी मला तिला अलाउ करावं लागलं. लिटरली 3 महिने त्याच्यात गेल्यानंतर हस्बंडचं पिणं आपोआप कमी झालं, म्हणजे त्यांनी ज्या जबाबदाऱ्या टाळायला सुरुवात केली होती तेवढ्यात तिच्या डिलिव्हरीची डेट आली. आणि त्या मॅनिफेस्टेशनमुळे, त्या रेकीच्या 3 महिन्याच्या हिलिंगमुळे तिच्या सासूबाई ज्या यायला तयार नव्हत्या त्या त्यांच्याकडे राहायला आल्या. आणि बाळ झाल्यानंतर ट्विन्स बाळांची जबाबदारी घेतल्या गेली, ते नाते जवळ आले. आणि एवढंच नाही, ज्या कंपनीनी यांना वर्क फ्रॉम होम नाकारलं होतं, यांच्यानंतर जी मुलगी ठेवलेली होती ती तेवढी त्यांना ऍक्टिव्ह मिळाली नाही, आणि ती सोडून गेली त्या 6 महिन्यामध्ये. बघा युनिवर्स कसं घडवलं त्यांच्या लाईफमध्ये. ती सोडून गेली, कंपनीला परत यांची गरज पडली, आणि कंपनीने म्हटलं ठीक आहे, आम्ही तुमच्यासाठी वर्क फ्रॉम होम काही महिन्यांसाठी अलाउ करतो, तर तुम्ही म्हणजे गेलेला जॉबही मिळाला रेकीनी. कारण त्या महिलेला त्या पतीचं व्यसन सोडवणं किंवा सासू सासऱ्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी डिस्टन्स हिलिंग बोलून शक्य नव्हतं. टेलिपॅथिक हिलिंगचा त्यांनी वापर केला, सेकंड लेवलमध्ये शिकवलेल्या डिस्टन्स हिलिंगचा वापर केला, आणि शेवटी त्या कुटुंबामध्ये पुन्हा आनंद आला की दोघांचे जॉब सेट झाले, बाळ छान छान झाले, आणि त्यांना सांभाळायला घरी त्यांच्या आजी आल्या बाळांच्या, आणि त्याच्यामुळे तिचं वर्क फ्रॉम होम पण चांगलं झालं. तर हा रेकीचा एक सुंदर अनुभव. तर रेकीतनं तुम्ही फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ, म्हणजे सरळ सरळ शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक, आर्थिक सगळ्या लेवलच्या समस्यांवर समाधान करू शकता. रेकी कुठलंही मॅजिक नाही आहे, ही एक प्रोसेस आहे. याच्यात ज्या ऊर्जा काम करतात त्याच पद्धतीने त्या ऊर्जांवर ट्रस्ट असला पाहिजे. इथे कुठेही अंधश्रद्धेला काहीही थारा नाही. जे पेराल ते उगवेल. तर रेकी फक्त तुम्हाला चांगली पेरणी करायला शिकवते, आणि ते पेरणी केलेल्या गोष्टींना सिम्बॉलच्या माध्यमातून जपायला शिकवते. जेव्हा तुम्ही या ऊर्जांना जपायला शिकाल तर ही रेकी तुम्हाला मल्टिप्लाय. अजून या बॅचची खासियत काय आहे, यासोबत म्हणजे रेकी सेकंड लेवल आणि मास्टर लेवल सोबत तुम्हाला प्लस 4 कोर्सेस माझ्याकडनं गिफ्ट मिळणार आहे. पहिला कोर्स आहे अंतःकरण रेकी, दुसरा कोर्स आहे मेडिसिन बुद्धा रेकी, तिसरा कोर्स आहे क्रिस्टल थेरपी, चौथा कोर्स आहे पेंडुलम डाउजिंग. आपल्या या सगळ्या कोर्सची फी आहे ₹6,000, आणि त्या ₹6,000 लाईफ टाईम ऍक्सेस आहे. कितीदा तुम्ही बॅच रिपीट करू शकणार आहे, त्याचे तुम्हाला कुठेही एक्स्ट्रा चार्ज द्यावे लागणार नाही आहे. रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला अवेलेबल होईल. 1 मिनिट.
ओके. ते काय शाळेतून मुलं आल्यावर त्यांना 2-4 मिनिटं दिले की त्यांना बरं वाटते. आईला काहीतरी सांगायचं असतं त्यांना, म्हणून ऐकून घ्यावं लागतं त्यांचं पण. चला. नाही तर मग मुलं म्हणतात आई आमच्याकडे लक्ष देत नाही, आणि मुलं मग बाहेरच्या जगामध्ये तुम्ही जर वेळ दिला नाही तर मुलं बाहेरच्या जगात मित्रमैत्रीण शोधतील, आणि ते किती चांगले भेटतील हे आपल्याला मिळत नाही. ठीक आहे. पहिल्या वेळी क्लास केल्यामुळे माझे टॉन्सिलचे ऑपरेशन टळले. चला, एक खाली मेसेज आला, क्लास केल्यामुळे टॉन्सिलचे ऑपरेशन टळले म्हणतात, मागच्या वेळेस त्या रिपीट करतात त्या क्लास. ओके. तर आपल्याकडे 4 स्टेजचा कॅन्सर देखील ठीक झाल्याचं उदाहरण आहे, किंवा मग डॉक्टरांच्या घरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्याचं पण आपल्याकडे उदाहरण आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही युट्यूब चॅनलवर जाऊन ते सर्च करू शकता. चलो, तर आता आपण बघितलं, दैनंदिन प्रॅक्टिस झाली आपली. चला, काही प्रश्न असते, जरा खूप बोलायचं, मेसेज येऊन आला, कुणाला बोलायचं पटकन 2 ते 3 मिनिटं, त्याच्याकडे मलाही बोलून बोलून थोडंसं हे झालं. 2-4 मिनिटं तुम्हाला ऐकून घेते. अश्विनी मॅडम बोला. मॅम, तुम्ही सांगताय ते एक्सपिरियन्सेस खूपच म्हणजे काटा आणतात अंगावरती. तर मला विचारायचं की काय ओव्हरऑल इन युअर एक्सपिरियन्स व्हॉट इज दॅट विच हॅज लेड टू सक्सेस ऑफ युअर स्टुडंट्स? म्हणजे इज इट कन्सिस्टन्सी, हार्डवर्क, और काय म्हणजे और द बिलीफ रादर? बघा, सगळ्यात महत्वाचं जे असतं लाईफमध्ये, जो आपल्याला चेंज आणायचा आहे, तर पहिले माइंडसेट महत्वाचा असतो. आणि मी रेकी डायरेक्टली नाही शिकवत. मी पहिले 2 दिवस तुमच्या माइंडसेटवर काम केलं, की सबकॉन्शियस माइंड. कारण रेकी ही खूप पॉवरफुल ऊर्जा आहे. याच्यात जे सेकंड आणि थर्ड लेवल मध्ये जे आपण सिम्बॉल्स देतो, तर ते सिम्बॉल्स खूप पॉवरफुल आहे. पण जर एखाद्या व्यक्तीचा माइंडसेटच नाही आहे त्या सिम्बॉल्सला एक्सेप्ट करायला, तर मग आपण तिथे रिझल्ट देऊ शकत नाही. तर रेकी खूप पॉवरफुल टेक्निक आहे, त्याचे सिम्बॉल्स काम करतात. आणि जेव्हा तुम्ही स्वतःची, कसं असतं ना, आपल्याला जबाबदारी कोणीतरी आपली घ्यावी असं वाटतं. आणि जेव्हा व्यक्ती 90 दिवस माझ्यासोबत राहतो, म्हणजे मी लाईफ टाईम ऍक्सेसच त्याच्यासाठी दिलेला आहे, की त्यांनी यावं, वारंवार वारंवार त्यांनी प्रयत्न करावा. कारण तुम्ही जर आता समजा, जे लोक सेकंड थर्ड लेवलला येणार नाही, ते म्हणतील ठीक आहे, मॅडमनी जेवढं सांगितलं तेवढं आम्ही लेवल 1ची प्रॅक्टिस करू, 2 दिन करेंगे, 4 दिन करेंगे, फिर भूल जाते. मग तेच आजूबाजूला तुमच्या लोक कोणते असतात, जे तुम्हाला ऑलरेडी ज्यांच्यामुळे तुम्ही स्ट्रगल केलेला असतो. पण तुम्हाला कोणीतरी असा सपोर्ट लागतो आयुष्यामध्ये, की मला भेटल्यानं, म्हणजे बऱ्याचशा लोकांचं एकच उदाहरण असतं की मॅडम थोड्या आधी भेटले असतं तर जास्ती छान झालं असतं. हे वाक्य मला नेहमी भेटतं. म्हणजे की थोडं आधी भेटलं असतं तर आयुष्यात अजून काही चांगलं झालं असतं. तर आयुष्य खूप सुंदर आहे हो. आणि त्याला अजून वाया नका घालवू. ही एक संधी आहे तुमच्या समोर आलेली. मला ऍडमिशन भेटावे म्हणून मी कधीच फोर्स करत नाही. पण मला माहितीये की तुम्ही रेकीशी जोडल्यावर आज जे माझ्या हजारो मैत्रिणी त्यांच्या दुःखातनं बाहेर पडलेल्या आहेत. म्हणजे कुणाचा कॅन्सर टेक झालाय, कुणाचं फॅमिली लाईफ सेट झालेलं आहे, कुणाचे मुलं चांगल्या शिक्षणावर पोहोचलेले आहे, कुणी स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेले आहे. रिझन्स आर द डिफरन्स, हर एक को कुछ अलग मिला है. आणि ती गोष्ट तुमच्याही जीवनात तुम्ही अट्रॅक्ट करू शकता. एवढं सुंदर रेकीचं तंत्र आहे. आणि डेफिनेटली तुम्ही लोकांना ते देऊ शकता. कोणी रिपीटर आहेत का, कोणी आपले स्टुडंट जिन्होंने सच में एक्सपिरियन्स, म्हणजे मी बोलण्यापेक्षा जे अनुभवतात आहे, जुने जर कोणी असेल आज क्लासमध्ये, तर त्यांनी जर हँड रेस केला तर मी डेफिनेटली, म्हणजे माझ्यापेक्षा, मी सांगितल्यापेक्षा, श्रद्धा मॅडम अनम्यूट करा, बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. हॅलो, आवाज येतोय का मॅडम मध्ये? येतोय येतोय, बोला. हॅलो. हा, येतोय आता, क्लिअर आवाज येतोय, बोला. हा, नमस्कार मॅडम. मी म्हणजे 5 मे 2025 पासून तुमच्या बरोबर आहे. आणि माझा सगळ्यात मोठा प्रश्न होता की मला बोलता येत नव्हतं, आणि मी म्हणजे 5-10 मिनिटं जरी बोलले तरी माझा घसा एकदम दुखायचा, आणि मला असं वाटायचं की जगात म्हणजे आता माझी वाणी जाणार आहे की काय. आणि डॉक्टरांनी अक्षरशः मला टॉन्सिलचं ऑपरेशन करायला सांगितलं होतं. आणि मी फर्स्ट लेवल केलं, मग तुमच्याकडे मला खूप इंटरेस्ट आला. फर्स्ट लेवल मध्ये तुम्हाला इतका छान रिझल्ट मिळाला. मी सेकंड लेवल केलं, मास्टर लेवल पण केलंय, आणि आता सुजोगचं पण झालेलं आहे. तर त्यामुळे माझं टॉन्सिलचं ऑपरेशन तर पूर्ण टळलेलंच आहे. आणि माझा वेट लॉस पण झालाय जवळजवळ 7 ते 8 किलो. त्यामुळे माझं बीपीची जी गोळीची पॉवर होती ती पण आता कमी आलेली आहे. आणि माझ्या आई बाबांना पण हिलिंग करते.
आणि खूप छान रिझल्ट आहे मॅडम. म्हणजे तुमच्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत बोलायला, की म्हणजे मी काय बोलू तुमच्यासाठी. इतकं छान म्हणजे मी रेकी पद्धत जेव्हापासून आली आहे तेव्हापासून मी स्वतःत बदल बघतीये आणि घरच्यांमध्ये पण, आणि स्वतः घरचे पण म्हणतात की अगं तुझ्यामध्ये खूप बदल जाणवतोय आम्हाला. म्हणजे खरंच म्हणजे तुम्ही माझ्यासाठी एंजल आहात, खरंच देवदूत आहात माझ्यासाठी. खूप खूप धन्यवाद मॅडम. थँक्यू थँक्यू. सर बोला. नमस्कार मॅडम. मी तर आता 22ला झाले होते सगळे तिन्ही कोर्सेस. पण आता परत जवळ 22 आणि 4 वर्षानंतर परत हा पहिला ग्रुप हे पहिलं जॉईन केलंय. मध्ये बरंच हे झाला, ब्रेक झाला, त्यामुळे पॉवर एकदम हे झाली ती. आता जसा पहिला हा फर्स्ट कोर्स जॉईन केला ना, 2-3 दिवसापासून मला माझं जेवण मध्ये खूप कमी झालं होतं. त्या 2-3 दिवसात माझं जेवण अचानक खूप वाढलेलं आहे. मी माझ्या मुलीला पण म्हटलं, माझं 2-3 दिवस झाले जेवण खूप वाढलंय, काय झालं कारण? ते आत्ता मला त्याचं रिझन कळालं, कारण कळालं. आता परत प्रॅक्टिस सुरू करायची आहे ते, आणि करतोय आता. परत पुढचे 2 करणार आहे. आणखी म्हणजे अजून एक 2 माझी एक क्लासमेट होती 10वीला. तिला गेल्याच महिन्यात कॅन्सर डिटेक्ट झाला होता. पोटात गाठ झाली ती, आणि सांगलीला ऑपरेशन पण झालं. आता ते ऑपरेशन थोडीशी अगदी प्री प्रायमरी मध्ये ती गाठ होती. अजून काय ते केमो वगैरे काय सांगितलं नाही. आता मी तिला फोन करून सांगेन, बाई तू कर, हे बघ, तुझ्यासाठी फायद्याचं आहे. आणि 2 जण आहेत, त्यांना सुद्धा मी रेकमेंड केलं. आता हे ते जे नवीन बॅचेस मधले जे आहेत ना, तर सर्वांना सुद्धा सांगेन, खरंच छान आहे. तुम्ही जे कोणी नवीन असेल, पहिल्यांदा करताय, म्हणजे फर्स्ट हे, त्यानंतर सेकंड लेवल, थर्ड लेवल, खूप फायदा होतो. मी मध्ये ब्रेक केला 2 वर्ष, खूप मी हे झालो होतो, डाऊन झालो होतो. आता परत पिकअप घ्यायला लागलो आता. चला छान. खूप छान अनुभव आहेत ते. थँक्यू थँक्यू. धनश्री थँक्यू मॅडम. थँक्यू थँक्यू सर. धनश्री मॅडम बोला. दीपाश्री, धनश्री नाही, दीपाश्री. चला पूनम मॅडम बोला, तुम्ही, तुमचा माईक ऑन नाही, झाला. मला फक्त एक सांगायचंय सगळ्यांना, दोज हु आर शेयरिंग द देयर दिस थिंग्स, मतलब जो भी आप लोगों के साथ अच्छा हुआ है, आप लोग शेयर कर रहे हैं, हम लोगों को बहुत खुशी हो रही है दैट हम लोगों को एक मोटिवेशन भी मिल रहा है. बट क्या इज इट ओके, लाइक अलॉन्ग विद दैट आप लोग ये भी शेयर करो कि आप लोगों ने क्या किए, जैसे रेकी प्रैक्टिस जो मैडम ने दिए हैं वो, खुद के अफर्मेशंस या क्या, और कितना कंसिस्टेंटली, क्योंकि कभी कभी होता है ना, हम लेडीज लोगों के लिए पॉसिबल नहीं होता है. कभी कुछ एक महीना बहुत अच्छा गया, फिर कभी कुछ फेस्टिवल, रिश्तेदार, ये तो वो जानना भी जरूरी है कि आप लोगों को रिजल्ट्स कैसे मिले, तो और ज्यादा हमको मोटिवेशन मिलेगा चला कि क्या छान. किया आप लोग. पूनम मॅडम, याच्यात कन्सिस्टन्सी असणं गरजेचं. म्हणजे मी सगळ्यांना एकच सांगते, 2 वेळचं जेवण जसं आपण टाळत नाही तसं रेकीला टाळू नका. आणि रेकीला प्रॅक्टिस करायला हार्डली जेव्हा तुम्ही मास्टर लेवल क्रॉस करताना, तर एक 15-20 मिनिटं जरी डेली दिले ना तरी इनफ आहे. फक्त जी 90 डेजची प्रॅक्टिस आहे, बेस पक्का बनवणं. म्हणजे जसं आपल्याला टेबल्स लर्न करावे लागतात मॅथ्समध्ये, एक बार वो लर्न हो गए तो हम मल्टिप्लिकेशन कोई भी हार्ड से हार्ड कर लेंगे. त्याच पद्धतीने याची 90 दिवसांची प्रॅक्टिस जर तुम्ही कंप्लीट करून टाकली, वो भी 1 दिन छुट्टी भी 2 दिन छुट्टी कोई फर्क नहीं पड़ेगा. पण जेव्हा तुम्ही 90 दिवसाची प्रॅक्टिस कंप्लीट करून टाकाल ना, यू विल सी द मैजिक. अपने आप जिंदगी में इतना पॉजिटिव आ जाता है कि जिंदगी बदलने लगती है. तो मैडम, हम अपने लिए अपने अफर्मेशंस बना के उसको आप जो सेकंड थर्ड लेवल मैं में अफर्मेशन चार्ट सिखाएंगे ही तो. देती हूँ. रेडीमेड अफर्मेशन चार्ट, डेली रूटीन, ये सब सेकंड लेवल में सिखाया जाता है आपको. अच्छा, तो उसको बस एक सिंबल के देखो, साथ. 3C एक पावरफुल टेक्निक आपको सिखाई जाती है, 3C टेक्निक. 3C टेक्निक, पहला सी है चूज. फिर आता है चूज करने के बाद जिंदगी में चैलेंज, और वो चैलेंज को अगर आप पार कर लेते हो तो फिर होता है चेंज. हाँ. तो वो 3C वाव. आपको सिखाई जाती है थर्ड लेवल में. प्रणाली मॅडम बोला. नाही, त्या मॅडमनं मला सांगायचंय हा. की खरंच आपण मनापासून जेवढं करू ना, त्याच्याने मॅडम वी गेट लॉट ऑफ बेनिफिट्स. आता मी माझ्या चेहऱ्याला औषध लावलंय, पण मी तरी व्हिडिओ ऑन केलाय पिगमेंटेशन तरी, पण वी गेट लॉट ऑफ बेनिफिट्स. पर मैडम अपने को टाइम टू टाइम शी गाइड्स अस इन ऑल द वेज, एंड एटलीस्ट माय एक्सपीरियंस आई एम शेयरिंग, आई गेट अ प्रॉपर गाइडेंस फ्रॉम मैडम, वॉट एवर इट मे बी. सुख दुख कुछ भी हो, तो हम लोग मन से करेंगे, वी गेट बेनिफिट आउट ऑफ इट. कि मेरे को बहुत बेनिफिट फॉर माय डॉटर, आय गेट लॉट ऑफ बेनिफिट. उसका पार्टिसिपेशन सब हो गया. मॅडम बाबा आता थोडे ओके आहेत, पण स्थिर आहेत. फॉर दॅट रिझन ऑल्सो, माय डॅड इज 87 years, लेकिन आय टेक गायडन्स फ्रॉम मॅडम
वो मेरे को बराबर गाइड करती है. हम लोग सिर्फ इतना है, वी शुड हैव ट्रस्ट एंड वी शुड डू ट्रस्टफुली. डेली प्रैक्टिस इज मोस्ट इम्पोर्टेंट. एक आध दिन इवन विश बॉक्स भी जो भाई मैडम ने बोला थर्ड और सेकेंड और थर्ड इसमें बहुत सीरियस होता है ठीक से. ओनली वी थिंक शुड हॅव पॉझिटिव्ह थिंग्स इन आवर माइंड. एवढंच मला सांगायचं. त्यांनी आता विचारलं ना आणि मी जस्ट आली आणि त्यांचा प्रश्न मी ऐकला ओके म्हणून पण खूप छान आहे थँक्यू. म्हणून. कारण त्या बोलल्या सांगा का आपण. आणि कधी कधी असंही होतं मॅडम की एखादी गोष्ट जर नसेल होणार ना तर ते नाही होत, पण ते आपल्या चांगल्यासाठी नाही होत, हे पण आहे. कारण त्याचाही अनुभव मला मागच्या वर्षी मॅडम कडनंच आलेला आहे. माय डॉटर शी वॉज सपोज टू गो फॉर कॉम्पिटिशन डांस कथक बिहार को, जहाँ पे कुंभ मेला चालू था. लास्ट मोमेंट तक उसका रिजर्वेशन कंफर्म हुआ नहीं. नहीं तो नहीं, आफ्टर गिविंग रेकी ऑल्सो नहीं हुआ, बट उसका रिजर्वेशन कंफर्म नहीं हुआ. वो एक बहुत अच्छी बात हुई क्योंकि इमीडिएटली द सेम ट्रेन बाय विच दे वर सपोज टू ट्रैवल, उसी वक्त वो ट्रेन के ऊपर हमला हुआ था. लकीली दे वर एट होम ओनली. मीन्स जो होता है वो अच्छे के लिए होता है. उनका रिजर्वेशन कंफर्म नहीं हुआ लेकिन दे वर सेफ. ते आपलं आठवतं ना मागच्या वर्षी मॅडम नव्हतं झालं तिचं रिझर्वेशन. ते मला मॅडमला सांगायचं की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. थँक्यू. थँक्यू थँक्यू म्हणाले मॅडम. वर्षा मॅडम बोला. नमस्ते मॅम. मस्त. मी 2023 ला जॉईन केलेली होती रेकी. त्या दरम्यान माझा मुलगा US ला जाऊन पोहोचला. पण त्याच्या अगोदर थोडीशी कंडिशन खूप खराब होती की म्हणजे डेली रुटीन चालायचंही मुश्किल होतं. इकॉनॉमिकली थोडे प्रॉब्लेम झालेले होते. तर त्यातून पण तो US ला जाऊन पोहोचला. त्याच्यानंतर त्याचं मास्टर कंप्लीट झालं. त्याच्यासोबत 4 जण गेलेले, त्यातला एक मध्ये सोडून आला. दोघांचे जॉबचं अजूनही नाही झालेलं आहे. मी तुम्ही सांगितलेल्याप्रमाणे डेली अफर्मेशन लिहित होते, व्हिज्युअलायझेशन होतं, प्लस त्याला मेंटली स्टेबिलिटीसाठी त्याला डेली हिलिंग देतो. डेली नाही मतलब वीकली 2-3 वेळेला हिलिंग देत होते त्याला जसं रिक्वायर असेल त्याप्रमाणे. आणि त्याच्यानंतर त्याला छोट्या कंपनीत जॉब लागलेला होता. त्याच्यासोबतच्या कुणाच्याही जॉबचं झालेलं नाही अजून. म्हणजे 2000 आता 1.5 वर्ष झालं त्याचं मास्टर कंप्लीट होऊन. तर त्याचा आता छोट्या कंपनीत जॉब लागलेला होता. त्याच्यानंतर आता H1B त्या कंपनी थ्रू तो H1B विजासाठी सिलेक्ट झाला. त्याचंही मी अफर्मेशन लिहित होती. पहिलं तर जॉबसाठी लिहिलं. मे मध्ये तो पास आउट झाला. सप्टेंबरमध्ये त्याला जॉब लागला. त्याच्यानंतर त्याच्या H1B विजा म्हणजे ती इतकी छोटी कंपनी होती ना, फर्स्ट टाइम त्यांनी कुणाला तरी विजासाठी रेकमेंड केलेलं होतं. तर तो माझा मुलगा होता. प्लस त्याच्या थ्रू H1B विजाचं कंप्लीट झालं त्याची प्रोसेस. त्याच्यासोबतचे अजून दोघं होते त्यांचं नाही झालेलं अजून कसलंच. त्याच्यानंतर आता मी त्याच्या पॅकेजसाठी जे अफर्मेशन लिहित होती ना, तर ते नवीन कंपनीत मी 1 CRचं त्याचं पॅकेज करत होती. म्हणजे रायटिंगमध्ये त्याला 1.3 CRचं पॅकेज झालं. आता लास्ट 2 फेब्रुवारीला तो नवीन कंपनीत जॉईन झाला. आणि हे सगळं मी जास्त नाही, मला वाटते जॉबसाठीचं 2 वेळा अफर्मेशन लिहिलेलं होतं 21 दिवस. आणि हे पॅकेजचं एकच वेळेला लिहिलेलं होतं. आणि H1Bचं 2 वेळेला लिहिलेलं होतं म्हणजे 21 दिवस अफर्मेशन आणि व्हिज्युअलायझेशन. प्लस त्याला जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा मी असं प्रोफेशनल अजून नव्हतं सुरू केलं, पण हे मी घरच्या लेवललाच म्हणजे. आणि मला वाटते ते मी 90 दिवसाचं प्रॅक्टिसच्या नंतर जास्त टचमध्ये पण नव्हती. 90 दिवसाची आपली मेडिटेशनचं वगैरे सगळं केलं मी. पण ही घरच्या घरी फक्त म्हणजे आता अशी म्हणजे पाठीमागे वळून बघायची गरज नाहीये. इतकं सगळं म्हणजे 1-1.5 वर्षात म्हणजे अक्षरशः असं 180 डिग्री सगळं चेंज झाली दुनिया आमची. आणि खूप खुश आहेत सगळे आता. आम्ही खूप छान म्हणजे आता खूप छान लाईफ झाले. थँक्यू मॅडम. छान थँक्यू. आणि लिटरली ना मला सुद्धा माहिती नसतं की कुणाच्या लाईफमध्ये काय चेंज झालं, कारण स्टुडंट भरपूर असतात. आता जेव्हा पुण्याला नाशिकला इव्हेंटला जेव्हा गेली आणि त्या मॅडम सगळ्या स्टेशनवर भेटायला आल्या, त्यातल्या एका मॅडमनी अक्षरशः घट्ट मिठी मारली. आणि मॅडम विदाऊट एनी ऍड, मी तरी फेसबुकला ऍड लावल्यावर तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचल्यात. विदाऊट एनी ऍड मी आज 1.5 लाख रुपये महिना कमवत आहे. एका हे हाऊसवाईफचे वाक्य होते. आणि हा दिवस फक्त तुमच्यामुळे आला.
तर आपण काय करतो मलाही माहिती नाही, की मला इतके म्हणजे हसबंडनी तर कधी प्रेमपत्र लिहिलं नाही, पण माझ्या विद्यार्थ्यांचे एवढे प्रेमपत्र जमा आहे की मी फाईल केलेली आहे, माझ्या स्टाफला सांगून ठेवलेलं आहे. माझी सगळ्यात मोठी ती अशी गुंजी जमा केलेली आहे. इतके पत्र येतात विद्यार्थ्यांचे की त्यांच्या जीवनामध्ये जे बदल झाले, आणि खरोखर मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते की ईश्वराने या कामासाठी माझी निवड केलेली आहे. कारण जाताना एवढं तर हे ईश्वर हे नाही म्हणणार की किती गाडी बंगला काय घेतले, मी लोकांसाठी काहीतरी आज करू शकते, त्यांच्या चेहऱ्यावर थोडं माझ्या मुळे 1 मिनिट जरी स्माईल आला ना, बस ते माझं खरं मिल्कियत आहे. आणि मी खरोखर त्याच्यात स्वतःला खूप भाग्यशाली समजते. थँक्यू. कल्पना मॅडम बोला, काय म्हणताय? कारण जे क्लासमध्ये प्रश्न विचारतात त्यांचे चेहरे पाठवून जातात, नावं पाठवून जातात, पण जे काही स्टुडंट्स कधी बोलतच नाही तर ते कसं माहिती होणार? कल्पना मॅडम माईक ऑन करा. स्माइल आफ्टर मॅम. स्माईल आफ्टरनून. मॅम मी 10 दिवस विपसना करणार आहे आणि त्याच्यानंतर लगेच सदी पटेलला नंबर लागला. चला छान. पण मग हे माझं जे 3 महिन्याचं हे राहतंय, जे मी एक प्रॅक्टिस करते, मग ते नंतर करायची. म्हणजे असं कधी विपश्यनेत 20 फक्त दिवसाचं हे विपश्यना गॅप पडतो तो. नंतर केलं तरी फरक पडणार नाही, काहीच होणार नाही. थँक्यू. थँक्यू. वैशाली शहा. केतकी हा कुलकर्णी. हॅलो मॅडम. हा बोला. तुम्ही 10 दिवसाचा कोर्स सांगता, मग सगळे 90 दिवसाचा काय आहे? वेगळा कोर्स आहे का तो? मॅडम त्याच्यात जे आज सेकंड थर्ड लेवलची जी प्रॅक्टिस आहे ना, ती प्रॅक्टिस 20 दिवसांचं सेशन आहे आणि त्याच्यात तुम्हाला ती प्रॅक्टिस शिकवली जाते की काय करायची. आणि त्याच्यासाठी तुम्हाला एकदा परत बॅच रिपीट करायला सांगितली जाते की तुम्ही परफेक्ट हिलर बनले पाहिजे. ठीक आहे. ओके, म्हणजे असं 10 दिवसाचाच कोर्स आहे म्हणजे खरं? हा रेकी लेवल 1चा 10 दिवसाचा लेवल 1चा आहे, जे आपण 10 दिवस शिकतो. उद्या लास्ट डे आहे. आज आपण 8वा आणि 9वा दिवस मिळून 2 तास ओके. केलेला आहे. ठीक आहे. आणि उद्या नाही, आता तुम्ही पुढचं सांगता ते हा पुढचं सांगते की सेकंड लेवल थर्ड लेवल मध्ये काय आहे. 6,000 6000चा कोर्स आहे, त्याच्यात 6 कोर्सेस टोटल आहेत. ओके. ठीक आहे. ओके. केतकी कुलकर्णी. दीपाशी मॅडम मी तुमचा 2-3दा माईक ऑन केला, माईक ऑन करून ठेवा तुम्ही. हा केतकी मॅडम बोला. मॅडम नमस्कार. मला हे विचारायचं होतं की शक्तिपात आता माझं झालं नाही, मी लेट जॉईन झाले, तर त्याच्यामुळे जे काही आपण आधी सांगितलं ते काही माझं झालं नाही ऐकणं. तर मग आता तुम्ही जे पुढे शिकवणार आहे बघा, त्याच्यासाठी एक पर्याय हा आहे की उद्या आपल्या क्लासला लास्ट डे आहे. जे काही तुमचं मिस झालेलं आहे तर ते सॅटर्डे संडेला पर्यंत तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता. आपला लाईफ टाईम ऍक्सेस आहे. त्याच्यानंतर सेकंड लेवलचा क्लास चालू झाल्यानंतर पहिले तुमचा जेवढाही लोक सेकंड लेवलला येतात आणि फर्स्ट लेवलचा शक्तिपात राहून गेलेला आहे, पहिले त्यांचा फर्स्ट लेवलचा शक्तिपात कम्प्लीट केला जातो. इकडे सेकंड लेवलचं ट्रेनिंग चालू असतं. तुमचे जे व्हिडिओज राहिलेले आहेत, तुम्ही लेवल 1चा ऍक्सेस तुम्हाला ऍपमध्ये दिला जातो, ते बघू शकता. आणि मग सेकंड लेवलचा शक्तिपात, मग मास्टर लेवलचा. तर तो जवळपास 1.5 महिन्याची प्रोसेस होऊन जाते. ते जरी 20 दिवस, आपला मंडे टू फ्रायडे 5च दिवसाचं वर्किंग असल्यामुळे तो जवळपास 1 ते 1.5 महिना लागतो पूर्ण. ओके. पण मग आता आपण जे औरा क्लिनिंग तुम्ही आता जे शिकवणार आहात पुढचं, तर ते शक्तिपात नाही झाले तर मग मला करता येईल का? औरा क्लेन्झिंग करू शकतो विदाऊट शक्तिपात. चक्रांना चार्ज करण्यासाठी म्हणजे बघा, इनर लेवलवर प्रत्येकामध्ये ती थोडीशी एनर्जी आहेच, त्या ज्या एनर्जीवर आपण आहोत, पण त्या एनर्जीला या सिम्बॉल्सनी, या शक्तिपातातना आपण ऍक्टिव्हेट करतो आणि वी कॅन फील दॅट एनर्जी की मॅनिफेस्टेशन. मी ज्या जागेवर आज बसून टचूड, मी तर कधी स्वप्नातही विचार नव्हता केला. मी रेकी शिकली, कधीच आयुष्यात ट्रेनर बनायसाठी मी रेकी शिकली नव्हती. मीच माझ्या लाईफमध्ये इतक्या भयानक स्ट्रगलमध्ये होती की त्याच्यातनं काहीतरी बाहेर पडायचं आहे बा, म्हणून मी रेकी शिकली होती. त्या रेखीत आणि मला जे आज जीवन ड्रीम लाईफ आहे, मॅनिफेस्ट केलं की आज असं वाटतं की कोणी मागता माझाच नाही, आज आपल्या हजारो विद्यार्थ्यांचं आहे की आपले कितीतरी विद्यार्थी लाईफमध्ये पुढे गेलेले आहेत. नाही, पण मग आता जे तुम्ही आम्हाला जे मेडिटेशन दिलं, सो ते मला फील झालं, छान फील झालं एकदम. ते तर आजच्या मेडिटेशनसाठी ऊर्जाच तशा आपण क्रिएट केल्या होत्या की ज्यांनी कधीच सेशन अटेंड केलं नाही त्यांनी सुद्धा आजचं अटेंड करावं. मी कालच सांगितलं होतं सेशनमध्ये तसं की तुम्ही तुमच्या नातेवाईकांना, अभ्यास करणाऱ्या मुलांना, सगळ्यांना घेऊन बसा, म्हणजे त्यांची ती एनर्जी आपण लेव्हलअप करू शकू. हो 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 हो. ओके. ओके, चला. दीपाश्री मॅडम अनम्यूट करा.
माईक माईक ऑन करा ना, मी क्लिक केलाय तुमचा माईक साठी. दीपाश्री मॅडम माईक बघा, तिथे ऑप्शन आलं असेल अनम्यूटचं. ओके, जाऊ द्या. तर बघा, लोकांचा फुल बॉडी औरा क्लिन्झिंग 3 प्रकारे करायचं आपल्याला. एक आहे सेल्फ औरा क्लिन्झिंग, जे स्वतःचं औरा क्लिन्झिंग करतो आपण. दुसरं आहे इतरांचा औरा क्लिन्झिंग. आणि औरा क्लिन्झिंग मध्ये 2 प्रकार आहेत. एक लोकल बॉडी पार्टचं औरा क्लिन्झिंग, म्हणजे फक्त डोकं दुखतंय, फक्त पोट दुखतंय, फक्त हात दुखताय त्याचं औरा क्लिन्झिंग. किंवा मग फुल बॉडीचं औरा क्लिन्झिंग. त्यासोबतच आज तुम्हाला ग्रुपवर 3 व्हिडिओ येतील, ज्यात तुम्हाला औरा क्लिन्झिंगच्या माध्यमातून ताप कसा कमी करायचा ही प्रोसेस शिकवलेली आहे. दुसऱ्यांचा फुल बॉडी औरा क्लिन्झिंग कसं करायचा हा एक व्हिडिओ शिकवलेला आहे. आणि लोकल बॉडी पार्टचा औरा क्लीन कसा करायचा ते. तर ते तिन्ही याचे तुम्हाला व्हिडिओ मिळतील, ते व्हिडिओ बघून घ्या. आणि आता आपण बघणार आहे सेल्फ औरा क्लिन्झिंग कसं करायचं. ठीक आहे, तर रेकीला कॉल करायचं. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत दोन्ही हात रब करायचे आहेत. आणि क्राउन चक्राच्या थोडं वर हात घ्यायचा आहे आणि एक अफर्मेशन द्यायचं आहे. अगर मेरे आभा मंडल में, मराठी हिंदी इंग्लिश कुठल्याही लँग्वेज मध्ये जी तुम्हाला लँग्वेज इझी आहे. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए. आ जाए म्हणायचंय, समाज आहे नाही. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए. आणि हळूवार हात खाली आणायचे आहेत. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए. हळूवार पायापर्यंत वाकायचं. पूर्ण एनर्जी कल्पना करा की हातात पकडलेली आहे. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. आणि नाभीपासून एनर्जी डिस्कनेक्ट करायची. कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. ठीक आहे, सगळ्या एनर्जीला कट कट कट, डिलीट 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 करायचं. हे झालं सेल्फ औरा क्लिन्झिंग. रोज तुम्हाला 3 वेळा ही प्रोसेस आपण जी एकदा केली ही 3 टाइम करायची आहे. फक्त 3 वेळा ही प्रोसेस करायची आहे. तुमचं सेल्फ फुल बॉडीचं औरा क्लिन्झिंग होऊन जातं. आणि इतरांचं कसं करायचं, लोकल बॉडी पार्टचं कसं आहे, समजा डोकं दुखत आहे, गवत उपटल्यासारखं सगळं काढून टाकायचं. व्हॉट एव्हर निगेटिव्हिटी इज देअर जस्ट रिमूव्ह. व्हॉट एव्हर निगेटिव्हिटी इज देअर जस्ट रिमूव्ह. व्हॉट एव्हर निगेटिव्हिटी इज देअर जस्ट रिमूव्ह. व्हॉट एव्हर निगेटिव्हिटी इज देअर, कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल पूर्णपणे निघून जाऊ दे. जस्ट रिमूव्ह. जिथे पेन होत आहे तिथे तुम्ही निगेटिव्हिटी रिमूव्ह करा. एक एनर्जी बॉल क्रिएट करा आणि स्पर्श करून टाका. यू विल फील द रिलीफ. ठीक आहे, या पद्धतीने पूर्ण प्रोसेस एक हिलिंगची होत असते. ठीक आहे, तर उद्याच्या ह्याच्यात आपण जे शिकणार आहे ते म्हणजे आपण शिकणार आहे दुसऱ्यांना स्पर्शाच्या माध्यमातून हील कसं करायचं, आजार आणि त्याचे निदान, आणि मनी मंत्र. हे 3 टॉपिक आपले उद्याचे आहेत. आजार आणि निदान रेकीद्वारा त्याचं तुम्हाला कशा पद्धतीने करायचं ते, त्याच्यानंतर दुसऱ्यांचं टच मार्फत हिलिंग कसं करायचं, आणि मनी मंत्र, आणि तुमचे क्वेश्चन आन्सर्स. ठीक आहे, तर आता आपल्याकडे थोडा वेळ आहे. एक 5 मिनिटं आपण क्वेश्चन आन्सर्स घेऊ आणि मग आजचं सेशन आपण इथे थांबवू. कारण माझं लगेच अजून एक सेशन आहे. मी 3 तास झाले कंटिन्यू इथेच आहे. अश्विनी मॅडम बोला. मॅम, मगाशी तुम्ही जे मेडिटेशन आपण केलं ना, तर तेव्हा असं म्हणजे इनिशियली तुम्ही जे म्हणलात तसं ते सगळं जड जड झालं. आणि मग असं मला असं झोप नव्हती येत, पण अशी पेन येत होती. तर वॉज इट लाईक, म्हणजे काय होतं? ते इट वॉज आपल्या गुड. एनर्जी लेवलवर जे ब्लॉकेजेस असतात ना, त्या ब्लॉकेजेसमुळे आपल्याला असा एनर्जी फील होतात. हेवीनेस असतो, खूप सारं निगेटिव्हिटी साठलेली असते. तर त्या क्लिन्झिंगच्या वेळेस आपली बॉडी अलाव करत नाही. म्हणून मी नेहमी वाक्य काय बोलली मध्ये, अलाव युअर सेल्फ, अलाव युअर सेल्फ. कारण आपण त्या निगेटिव्हिटीला इतकं कुठेतरी डीप लेवलवर पकडून ठेवलेलं असतं की तिला सोडायलाच तयार नाही. तो मे बी तुमच्यातलं डिप्रेशनचं रिझन असेल, एन्झायटीचं रिझन असेल. वी आर कलेक्टिंग दॅट रिझन.
तो जब तक हम उसको बाहर निकालने के लिए अलाउ नहीं करेंगे तो वो तो वहीं पे कचरा पड़ा रहेगा ना. ओके ओके आणि गॉट इट. होतं काय माहितीये का, समजा आता माझ्या टेबलवर चहा सांडला आणि मी त्याला क्लीन केलंच नाही, तर तो डाग आज जो इझिली कपडा मारला की पुसला जाईल, उद्या मला त्याला ओल्या कपड्याने पुसावं लागेल. परत मी त्याला जर तसंच ठेवलं महिनाभर तर तो इतका काळा होईल, इतका चिकट होईल की सगळी आजूबाजूची डस्ट कलेक्ट करेल, मला ती अशी खरडून काढावी लागेल. अगदी त्याच पद्धतीने जर तुम्ही तुमच्या माइंडमध्ये असलेला निगेटिव्हिटीचे रिझन्स, कोणाबद्दलचा राग द्वेष लगेचच्या लगेच क्लिअर केला नाही तर तो उद्या नासूर बन जाएगा आपकी जिंदगी का. और नासूर नहीं बनने देना है तो जब का तब उसको क्लीन करो. म्हणून तुम्हाला सांगितलं, इथून पुढे आयुष्यात रोजचा जेवढाही गार्बेज तयार होतो, जेवढाही फ्रस्ट्रेशन, एन्झायटी, निगेटिव्हचे रिझन्स आहेत, जस्ट राईट डाऊन ऑन द पेपर, टिअर इट अँड बर्न इट. सिम्पल सोल्युशन आहे. थँक्यू. ओके, वैशाली शहा. वैशाली शहा अनम्यूट करा, बोला. माझा पण शक्तिपथाचा राहून गेलाय तेव्हा, तर तो व्हिडिओ आहे का युट्यूबवर? शक्तिपाताचा व्हिडिओ बघून केल्या जात नाही. तो नाही गुरु म्हणजे ऍक्च्युली काय आहे ते कळलंच नाही करू मला, तर शिकू म्हटलं शकत नाही. शक्तिपात व्हिडिओ बघता शिकायसाठी येईल का? ग्रँडमास्टर करावं लागतं. नाही का? हा, ते व्हिडिओ बघून शक्तिपात होत नाही, व्हिडिओ बघून शक्तिपात करता येत नाही. ठीक आहे. नाही, तुम्ही ते सकाळी 5:30 ला उठून काहीतरी तर त्याचा ते झालं नव्हतं माझं व्हिडिओ फक्त होतच तेवढं. नाही, व्हिडिओ बनतच नाही नाही त्याचा. नाही नाही, नाही ते आहेत का? होत नाही. ओके. तुम्ही जर सेकंड लेवलला ऍडमिशन घेतली तर मात्र मग मी ते करून देईल तुमचं. ठीक आहे. हा ओके. हा ठीक आहे, चालेल. थँक्यू. अवनी अनम्यूट करा. हॅलो हा बोला. मॅम, रेकीची जी रोज प्रॅक्टिस करायची आहे तर कोणत्या टाइम मध्ये ती करणं चांगलं राहील, म्हणजे मॉर्निंग सेशन की कसं? मेडिटेशन वगैरे जर तुम्ही अर्ली मॉर्निंग करायला सुरुवात केलं तर इट विल मोर बेटर. पण जर तेव्हा वेळ ओके. नसेल मिळत, काही कारणांनी मुलांचे डबे आणि बाकीचे रिझन्स असतील, तर बेटर वे कुछ कहीं प्रैक्टिस ना करने से आप दिन में कभी भी कर लो. ठीक है. ओके ओके, ओके, थँक्यू मॅम. ठीक. सीमा नाईक अनम्यूट करा. हा बोला. हा मॅडम, सेकंड लेवलची तारीख काय ऍडमिशन घ्यायची? आपल्याला घाई नसते. 16ला क्लास चालू होईल. 16:03चा क्लास आहे, 12 पर्यंत ऍडमिशन करा. हा, माझ्या नवीन बहिणीने क्लास आज पाहिलं माझ्या बहिणीने, तर तिला जॉईन करायचंय. तर तिचं हे 8 दिवसाचं तिचं झालं नाहीये आणि शिवाय शनिवार पण तिचं राहिलाय, तर ती सेकंड क्लास जॉईन करू शकेल का? शक्तिपात आपण करून देणार, फक्त त्यांना व्हिडिओ लेवल 1चे सगळे रिपीट करा म्हणा. कारण जी आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे ती मास्टर लेवलचीच प्रॅक्टिस करायची आहे पुढे, जी मी 90 डेज सांगणार आहे. 90 दिन की प्रॅक्टिस ही इम्पॉर्टंट आहे आगे चल के. सगळं त्याच्यात तेच आहे. औरा क्लिन्झिंग पण पॉवरफुल सिम्बॉल सोबत, चक्रा चार्जिंग त्याच्यात पॉवरफुल मेडिटेशन सोबत आहे, मॅनिफेस्टेशन पॉवरफुल पद्धतीने शिकवलं जातं. ठीक आहे. ओके, थँक्यू. थँक्यू. कांचन. हा बोला. कांचन. हा बोला. नमस्ते मॅम. नमस्ते. मॅम, पेमेंट कशावर करायचंय? मॅडम ते जीपे फोनपे नंबर तुम्हाला क्यूआर कार्ड सगळं स्कॅनर पाठवलं. वगैरे तुम्ही काय? स्कॅनर पाठवाल का? हो, स्कॅनर, जीपे, फोनपे, बँक डिटेल्स सगळं तुम्हाला पाठवलं जाईल, त्याच्यावर तुम्ही पेमेंट करू शकता. ओके ओके. आणि मॅम, थोडं विचारायचं होतं, क्रिस्टल हिलिंगचं विचारायचं होतं, कारण तुम्ही क्रिस्टल वेअर केलेले आहेत, तर ते पण ते आम्हाला वेअर शिकवणार करायला आहे लागतील तुम्हाला. का? क्रिस्टल थेरपी पण शिकवणार आहे. या कोर्समध्ये 6 कोर्सेस आहे टोटल. रेकी सेकंड लेवल, रेकी मास्टर लेवल, क्रिस्टल थेरपी, पेंडुलम डाउजिंग, अंतःकरण रेकी आणि मेडिसिन बुद्धा रेकी, जे पुढच्या बॅच मध्ये मिळणार नाही आहे. अजून सांगते की पुढची बॅच रेकीला 5 दिवसाचं सेशन होणार आहे. 10 डेजचं सेशन नाही आहे. आजच मी डेट टाकलेले आहेत. नवीन जे बॅचेस आहेत त्याच्यात डेट टाकून झालेल्या आहेत आमच्या. आता जे तुम्हाला 10 दिवसांचं फ्री सेशन होतं ते पुढच्या बॅच पासून 5 दिवसाचंच राहणार आहे. ओके, थँक्यू. थँक्यू. सो और किसी के कोई सवाल आज के लिए? रश्मी तापडिया मॅडम, बोला. मॅम, आज आपण जेव्हा हे मेडिटेशन करत होतो
तर काही जे पेन्स जुने होते म्हणजे होतात मध्ये, आता काही उचलताना वगैरे त्रास होतो, तो आज जास्त जाणवला. आणि पिरियड झालेले ते पेन कमी झालं. आणि डोकंही भरपूर दुखत होतं. तर म्हणजे आय कुडंट अंडरस्टँड. बघा, म्हणजे तुम्ही बघतच असाल मी हलत होते बहुतेक. आपलं जर असं बॅलन्स. मेडिटेशन होतं ना तर तेव्हा पूर्ण बॉडी लेवलच्या कुणाकुणाची एनर्जी हलतात. आणि त्याच्यानंतर एक 10 मिनिटं मेडिटेशन नंतर जेव्हा तुम्ही स्टेबल होता तर तुमचे जुने दुखणे निघून जातात. कारण जसं ते क्लिन्झिंग चालू असतं ना एनर्जीचं, तर तुमचे जुने पेन बाहेर निघण्यासाठी शरीराचा कुणाकुणाचा 10-15 मिनिटं पेन खूप वाढतो. कॉमन आहे ते, त्याला काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. ओके. केतकी कुलकर्णी. नाही मॅम, ते मेडिटेशनच्या वेळेस जेव्हा दुखत होतं तेव्हा असं ताठ बसवत पण नव्हतं. काही हरकत आणि नाही. आता कमी झालं असेल. हा कमी झालं, थांबलं नाही पण पुष्कळ कमी झालं. मी तेच म्हणतो, आणि 3 से 6 से 7 पे भी आ गया तो भी ठीक है. सेकंड लेव्हलचं टायमिंग काय असेल मॅडम? 3 ते 4 आहे. या बॅचचं 3 ते 4. मग नेक्स्ट जी बॅच आपण लॉन्च करतोय ती 4:30 ते 5:30 आहे. मग आता हे लेवल 1 केलंय, आता फ्री बॅचचं तुम्ही म्हणता तसं. ही संपेपर्यंत 3 ते 4 राहील. सेकंड लेवल, हा, पण थर्ड मग लेवल. आता तुम्ही म्हणता ते नेक्स्ट आहे ते 4:30चं आहे, तर मग मी 4:30चं ह्याला अटेंड करू शकते का? करू शकता. लाईफ टाईम ऍक्सेस आहे. तुम्ही माझ्याकडे एकदा ऍडमिशन केल्यावर कोणती, असं आजच तुम्ही बघितलं 23 पासनं 22 पासनचे स्टुडंट आजही बसलेलेच आहेत ना. हो. ठीक आहे. ओके. ओके. नाही, सेकंड लेवलचं म्हणते मी. 3चं करू म्हणजे शकता. आता पुढचे जे आहेत. पुढचं म्हणजे ती पहिले 23ची बॅच 27ला संपेल आणि मग सेकंड लेवल चालू होईल. ठीक आहे. ओके, ठीक. चालेल. ओके. अक्षता मॅडम. हा मॅम, नमस्कार मॅम. नमस्कार. केतकी कुलकर्णी आता बोलली, ती माझी मैत्रीण आहे. मला तिला ऍक्च्युली बघितल्यावरती खूप खुश झाले मी, कारण मी तिला खूप दिवसापूर्वी बोलले होते की तू कर मॅडमकडे क्लास, पण तिने नव्हता जॉईन केला. ऍक्च्युली तिचे बाबा सुद्धा तुमच्याकडे त्यांनी कोर्स केलेत कम्प्लीट. आमची मुंबईला भेट झाली होती, हा हा. तेव्हाच मला समजलं की तिलाही माहिती झालं की मी रेकी शिकले तुमच्याकडे. पण मला ते चांगलं वाटलं तिला रेकीच्या कोर्समध्ये बघितल्यावरती. केतकी तू खरंच उद्यापासून म्हणजे सोमवारपासून जी बॅच चालू होणार आहे त्याच बॅचला तू ऍडमिशन घे. लॉंग करू नकोस या गोष्टीला, कारण आपल्या हेल्थसाठी खूप चांगलं आहे ते. कारण लेडीज आपण हाऊसवाईफ म्हणून जेव्हा असतो त्यातून आपण बाहेर पडतो आणि मॅडम आपल्याला शिकवतात की पुढचं पाऊल कसं टाकायचंय. प्रत्येक आपल्या सिच्युएशनला मॅडम असतात, फक्त आपण मॅडम जे सांगतात ते कंटिन्युअस केलं की त्यात आपल्याला कधीच प्रॉब्लेम येत नाही, एवढं मात्र आहे. थँक्यू सो मच मॅम. आज मी तुमच्याकडून ग्रँड मास्टर झाले. प्रत्येक कोर्स तुमचा आज मी कम्प्लीट केला, पण मला खूप रिलीफ झाले, कारण पावला पावलावर माझे प्रॉब्लेम काही असले तरी मी तुमच्याकडे शेअर करते मोठ्या बहिणीसारखे. पण मला त्यातून प्रत्येक गोष्टीला मार्गदर्शन मिळाले मॅम. थँक्यू सो मच मॅम. म्हणजे मी आज काहीतरी करू शकते हे मला आज कळतंय प्रत्येक वेळेला. चला, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच मॅम. 2026 साठी अक्षता मॅडमसाठी टार्गेट ठेवलेलं आहे की फक्त त्याच थांबलेल्या आहेत, बाकी त्यांच्या सोबतच्या भरपूर पुढे गेलेल्या आहेत. तर या वर्षी अक्षता मॅडमला मला 2 लाख पर मंथ वर पोहोचवायचंच आहे 2026 मध्ये. थँक्यू सो मच मॅम. पुढे सेटलमेंट, कारण त्यांच्या सोबतचे बरेच विद्यार्थी तिथपर्यंत पोहोचून गेलेले आहेत ऑलरेडी. 2 लाख 3 लाख पर्यंत पोहोचले. अक्षता मॅडम मागे आहेत, पण या वर्षी मी कसंही हो पण त्यांना तिथपर्यंत पोहोचवणार आहे. त्याच्यासाठी मला माझ्याकडनं जेवढी मदत होईल तेवढी मी नक्की करेल. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. कारण मला जेव्हा माझे विद्यार्थी सक्सेसफुल झालेले वाटतात ना, कारण मला माहितीये की सगळ्याच हातांपर्यंत मी नाही पोहोचू शकत, सगळ्यांनाच रेकी ऊर्जांची मी नाही जोडू शकत. तर हे माझे हात आहेत जे पॉझिटिव्ह ऊर्जांनी. फक्त काही लोक पुढे जाऊन फक्त पैशाच्या मागे लागतात, तेव्हा मला खूप वाईट वाटतं. आणि रेकी तुम्हाला खूप सुंदर काहीतरी देते, पण फक्त काही लोकांना पैशालाच महत्व देतात आणि व्यक्तींना महत्व द्यायला तर वो नाही होना चाहिए, एवढंच मला वाटतं. चला, थँक्यू. पूनम मॅडम लास्ट बोला. माइक ऑन करा. थैंक यू मैम, थैंक यू। मुझे ना मैडम ये अभी तक एक प्रेयर बहुत अच्छे से याद हो गई है कि जैसे मैं खुद की आभारी हूँ, रेकी शक्ति की आभारी हूँ, माता पिता, ये प्रेयर एकदम मुंहपाट हो गई है। बाकी 1-2 प्रेयर है ना, जैसे ऑरा क्लिंजिंग के टाइम पे अलग प्रेयर है कि किसी भी कारणवश वो नोट्स ब्रह्मांड में में दिया है ना मैडम, नोट्स अगर आप देखोगे तो उसमें मिल जाएगा। और जो भी वीडियोस, हाँ, जो भी वीडियोस हम डालते हैं, अगर आपने यूट्यूब चैनल सब्सक्राइब किया तो उस पे मिलेंगे लेवल 1 के,
और लेवल 2 लेवल 3 पे आने के बाद स्पेशल आपको ऐप में डेट वाइज पूरी चीजें दी हुई है। नहीं, पर ये प्रेयर वगैरह ये सब पीडीएफ सब फाइल है उसमें, प्रैक्टिकली वीडियोस भी है, शॉर्ट वीडियोस भी है कि औरा क्लिंजिंग का एक छोटा सा वीडियो भी डाला है, 7 चक्र के मेडिटेशन का भी डाला है, ध्वनि मंत्र का भी डाला है। में आसानी हो जाती है मैडम। मतलब देखो है। सभी देखो फ्री वाले यूट्यूब में मैं इतनी सारी चीजें नहीं डाल सकती। नोट्स तो आए नहीं ग्रुप में, पीडीएफ अगर आएंगे भेज, आएंगे नोट्स आ जाएंगे। हाँ उसमें लिखा है तो फिर तो बहुत अच्छी बात है। ओके, थँक यू सो मच. थँक्यू. चला भेटूया उद्या याच ऊर्जांसोबत दुपारी 3 वाजता. मे बी उद्याचं पण आपल्याला 5-5:30 वाजू शकतात, कारण लास्ट क्वेश्चन पर्यंत मी आन्सर देणार आहे. पण या बॅच मध्ये जास्ती प्रश्न काही कुणाचे वाटून नाही राहिले आहे. नाहीतर माहितीये प्रश्नांचे जर 4-4 तास मध्ये आम्हाला प्रश्नांची उत्तरे द्यावे लागलेली आहेत. सो थँक्यू कमी प्रश्न विचारतायत त्याच्यासाठी. तर भेटूया आज ऊर्जांसोबत. दिव्य रेखी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.